परं धाम परं ब्रह्म परेशं परमीश्वरं विघ्नविघ्नकरं शान्तं गणेशं मंगलायनं मंगलमूर्ती मोरया। जो सर्व विद्यांचा साक्षात दाता आहे, जो सुख करता आहे, जो दुःख हरता आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय हे सर्व ज्याचा प्रत्यक्ष आश्रय करतात, जो ओंकाराचं प्रतीक आहे, स्वस्तिक ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे, अशा त्या गणेशाचं स्वरूप आपल्या शुची चित्तामध्ये धारण करण्यासाठी या पावन मंदिरामध्ये उपस्थित असलेले सर्व गणेश भक्त भगिनी आणि बांधव, आजचा योग मोठा अपूर्व आणि मंगलदायी आहे। मंगलमूर्ती गणरायाचं स्वागत करण्यासाठी अवघी पुण्यनगरी सजलेली आहे। त्या गणेशाचं स्वागत करण्यासाठी पुण्यनगरी सजलेली असताना श्री गणेशाचं संकीर्तन आज आपण मांडतो आहोत। आजपासून 9 दिवस पर्यंत आपण गणेशाचं संकीर्तन करणार आहोत आणि या प्रवचन मालेची सांगता सुद्धा नेमकी गणेश चतुर्थीच्या दिवशी आहे। हे भाद्रपद चतुर्थीला आहे, असा मंगल योग आहे। ज्या पावन मंदिरामध्ये आपण गणेशाची स्तुती ऐकण्यासाठी जमलेले आहात, त्या पावन मंदिराला नाव आहे लोकमान्य टिळकांचं, ज्यांनी गीता रहस्यासारखा अद्वितीय ग्रंथ लिहिला। कर्मयोगाचं अवघं रहस्य भारतीय लोकांच्या पुढे प्रगट करून दाखवलं। त्या लोकमान्यांनी या गणेशाला केवळ देवघरामध्ये ठेवलं नाही, केवळ वाड्यामध्ये ठेवलं नाही। लोकमान्यांचं कर्तृत्व असं की लोकमान्यांनी त्या गणेशाला देवघरामधून काढलं आणि जनसामान्यांच्या हृदयामध्ये स्थापन केलं। असा चमत्कार लोकमान्यांनी या पुण्यामध्ये घडवून दाखवला। त्यांच्या नावानं पावन झालेल्या वास्तूमध्ये आपण श्री गणेशाच्या स्वरूपाचा ठाव घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। केवढा मंगल योग जुळून आलेला आहे। आपल्या हिंदू धर्माचं आणि हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्यच असं आहे की जी जी म्हणून देवता घ्यावी, ज्या ज्या उपास्य देवतेला आपण शरण जावं, त्या उपास्य देवतेचं सामर्थ्य असं आहे की उत्पत्ती स्थिती लयाचा तो कर्ता आहे आणि एवढं करून चराचर सृष्टीला व्यापून सुद्धा दशांगुल उरण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे। याच भारताच्या भूमीमध्ये, याच हिंदू धर्म संस्कृतीमध्ये ऋग्वेदापासून म्हणजे वैदिक वाङ्मयापासून जी परंपरा सुरू झाली ती अखंड धावतीये। या वैदिक संस्कृतीनं आम्हाला इतकं भरभरून दिलेलं आहे। आमच्या ऋषीमुनींनी, आमच्या आचार्यांनी, आमच्या संतांनी आम्हाला इतकं भरभरून दिलेलं आहे। मांगल्याचं सगळं जे जे आहे ते आमच्या झोळीमध्ये, आमच्या ओटीमध्ये या सर्व आचार्यांनी ऋषीमुनींनी टाकलेलं आहे। म्हणून वैदिक कालखंडापासून हा जो मांगल्याचा पावन प्रवाह वाहतोय तो आजतागायत चाललेला आहे। आमच्या ऋषीमुनींनी प्रतिज्ञा केली आणि सांगितलं की आनो भद्राः कर्तवो यन्तु विश्वतः। अरे दश दिशातून केवळ मंगल विचार येऊ देत आणि आमच्या कानावर पडू देत। आम्ही डोळ्यांनी पाहावं ते मंगलच पाहावं, आम्ही श्रुतीने ऐकावं ते मंगलच ऐकावं, आम्ही वाचेन उच्चारावं तेही मंगल असावं, आमच्या चित्तामध्ये जो विचार यावा तोही मंगल असावा, अशी धारणा आमच्या ऋषीमुनींची होती। आणि म्हणून ऋषीमुनींनी जे जे गायलं, जे जे उच्चारलं, जे जे ऐकलं, जे जे प्रतिपादन केलं, जे जे हृदयामध्ये धारण केलं ते सगळं मंगलदायी आहे। आणि या मांगल्याचं मूर्तिमंत प्रतीक जर कोण असेल तर तो म्हणजे श्री गणराय आहे, गणेश गणपती आहे। लोकमान्यांनी या पुण्यामध्ये गणेशोत्सव सुरू केला
आणि कौतुक असं घडलं आपल्याला सांगू की लोकमान्यांचा जीव त्या गणेशाच्या चरणी इतका जडलेला असे की कर्मयोग, निष्काम कर्मयोग मूर्तिमंत आचरणारा हा महात्मा ज्या वेळेला गणेशोत्सव संपायचा त्यावेळेला ती रिकामी चौकट स्वतः लोकमान्यांना पाहवत नसे. गजाननाचं विसर्जन झालं की लोकमान्य ते जात असत आणि जणू त्यांच्या प्रज्ञाचक्षु समोर हा गणराय येत असे. जसं कर्णिकरांनी आठवणीत लिहून ठेवलेलं आहे की गणरायाचं विसर्जन झालं आणि लोकमान्य वाड्यावर परत आले. समोर रिकामी चौकट आहे, गणराय नाहीये. गणपतीच्या पार्थिव मूर्तीचं विसर्जन झालेलं आहे आणि लोकमान्यांनी एक दृष्टिक्षेप टाकला आणि घळघळा त्यांच्या दोन्ही नेत्रातून अश्रू व्हायला लागले. जसं कर्णिकरांनी असं लिहून ठेवलेलं आहे की मी ते पाहून थक्क झालो. ज्यांनी गीता रहस्याचं प्रतिपादन केलं, ज्यांनी निष्काम कर्मयोग शिकवला, ज्यांनी सगळ्या भावनांवर मात केली आणि या सगळ्या हिंदू धर्माचं नेतृत्व आपल्या खांद्यावर धर्माची पताका ठेवून केलं, त्या लोकमान्यांच्या नेत्रातून घळघळा अश्रू वाहताना पाहून मी चकित झालो असं कर्णिकर लिहितात. आणि पुढे गेले कर्णिकर आणि लोकमान्यानं विचारलं की दादा होय काय, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू. त्यावेळेला लोकमान्य हसले. त्या हसण्यामध्ये एक उदासपणा होता आणि ते म्हणतायत, अरे काय सांगू तुला की समोर ती मूर्ती नाही रे नाही. पार्थिव मूर्ती आहे तरी सुद्धा इतका जीव लोकमान्यांचा त्या अतिशय मंगल आणि पावन मूर्तीच्या चरणावर जडलेला होता. त्या लोकमान्यांची साक्ष असलेलं, त्यांच्या चरणधुळीनं पावन झालेले हे मंदिर आहे आणि तिथेच आपण श्री गणरायाचं संकीर्तन मांडलेलं आहे. याला म्हणतात अमृत सिद्धी योग. आपल्या हिंदू धर्मानं, आपल्या संस्कृतीनं आम्हाला एक अतिशय सुंदर विचार दिलाय की ज्याच्यामध्ये आपल्या धर्म संस्कृतीचं सगळं रहस्य सामावलेलं आहे. काय सांगू आपल्याला, तो विचार ऋग्वेदामधून आलेला आहे. ऋग्वेदानी आम्हाला असं सांगितलं, एकम सत विप्र बहुधा वदंती. ते चैतन्य तत्व, ते सत्तत्व, ते परब्रह्मरूप, तो परमात्मा, तो परमेश्वर अरे एकच आहे. एकम सत विप्र बहुधा वदंती. जे ज्ञानवंत आहेत, ज्यांना आत्मज्ञान झालं, ते ज्ञानवंत जे आहेत ते त्याला बहुविध नावानी संबोधतात. मग कोणी त्याला गणेश म्हणतो, कोणी त्याला विष्णू म्हणतो, कोणी त्याला शंकर म्हणतो, कोणी त्याला दत्त म्हणतो, कोणी त्याला सूर्य म्हणतो, कोणी त्याला महेश्वर म्हणतो, कोणी त्याला देवी म्हणतो, कोणी त्याला शक्ती म्हणतो. नानाविध रूपानी या परब्रह्माला ज्ञाते साध घालत असतात. तपश्चर्या करत असताना, उपासना करत असताना ज्याच्या ज्याच्या मनाला जे जे जसं भावलं ना तसं त्यांनी त्या प्रज्ञाचक्षू पुढे त्या परब्रह्माचं, परमात्म्याचं, ईश तत्वाचं रूप पाहिलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की आमचा हिंदू धर्म, आमची संस्कृती इतकी व्यापक झाली की कितीही प्रवाह आले तरी त्याच्यामध्ये आम्ही सामावून घेतलेले आहेत. या हिंदू धर्म संस्कृतीची महत्ता काही परदेशी मंडळींना पाहवली नाही. ते असं म्हणाले की इतकी मोठी संस्कृती आहे का, मग याच्यावर घावच घातला पाहिजे. मुले कुठार. ब्रिटिशांचं ज्या वेळेला राज्य इथे आलं त्यावेळेला त्यांनी असं पहिल्यांदा सांगितलं की अरे यांचं गौरव कोणतं आहे, ते गौरवाचं स्थान शोधून काढा आणि त्याच्यावर पहिल्यांदा घाव घाला, म्हणजे या संस्कृतीचा सगळा गौरव, धर्माचा गौरव हरपून जाईल. आणि जोन्स या नावाच्या अध्यक्षाच्या अधिपत्याखाली एक समितीची नियुक्ती केली ब्रिटिश सरकारने अतिशय धूर्तपणे. आणि त्या जोन्सला सांगितलं या हिंदू धर्माचं गौरव कशात आहे पहा. त्यांनी बरेच वर्ष अध्ययन केलं आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की एकम सद्विप्र बहुधा वदंती हा यांचा गौरव आहे. आर्य कृण्वंतो विश्वमार्यम अशी यांची प्रतिज्ञा आहे, हा यांचा गौरव आहे. त्यावेळेला ब्रिटिश सरकारने त्याला असं सांगितलं हा गौरव कोणत्या पद्धतीनं खोडून काढता येईल याचा विचार कर. आणि त्या जोन्सनी मग एक मोठा ग्रंथ लिहिलाय, खूप जड, दोन्ही हाताने उचलावा लागेल इतका जड आहे. त्याच्यामध्ये हिंदू धर्म संस्कृतीवर त्यांनी प्रचंड टीका केली. आणि या टीकेमध्ये शेवटी तो कुठे आलेला आहे, त्यांनी एके ठिकाणी उल्लेख असा केलेला आहे की अरे आर्य आर्य हे जे म्हणतात ना, हे आर्य हिंदुस्थानातले नाहीतच.
आणि मग आमच्या विद्वान मंडळींना सुद्धा ते खरं वाटायला लागलं की आर्य कुठून तरी बाहेरून आलेले आहेत बरं का, या हिंदुस्थानामधले नाही आहेत. ते मत आमच्या अनेक ज्ञानवंतांनी खोडलेलं आहे. आणि मग ते असं खोडलं कारण ज्या ग्रंथामध्ये जोन्सनी हे मत नोंदवलेलं होतं, काय योग असतात पहा इतिहासामधले सुद्धा. तो ग्रंथ छापून ज्या वेळेला भारतीयांच्या हातामध्ये पडला, ज्या पृष्ठावर त्यांनी हा उल्लेख केलाय की आर्य भारतातले नाहीत, परदेशामधून आलेले आहेत, त्या पृष्ठाचा क्रमांक योगायोग असतात 420 आहे. ब्रिटिशांची ही 420 गिरी आमच्या ज्ञानवंतांनी जाणली आणि हे मत खोडून काढले ब्रिटिशांचं आणि सांगितलं आर्य इथलेच आहेत. अरे केवढा गौरव आमच्या संस्कृतीने गायलेला आहे. पहा, जरा डोळे उघडून पहा आणि कान उघडे ठेवून ऐका, तुम्हाला कळेल की एकम सद्विप्रा बहुधा वदंती याच केवढं मंगलदायी रूप आमच्या पूर्वजांनी आमच्या डोळ्यापुढे ठेवलेलं आहे. म्हणून मग मॅक्स मुल्लर सारख्या सुद्धा महात्म्यानी, ज्याला मोक्षमुल्लर म्हणून औदार्यानं आमच्या लोकांनी स्वागत केलं, त्यांनी उदंड टीका आमच्या संस्कृतीवर केली. आणि मग सगळ्या पाश्चात्य विद्वानांनी दाखवायचा प्रयत्न काय केला, अरे यांची संस्कृती ही नाही, तळागाळातली संस्कृती आहे, त्याला सभ्यता नाही, त्याला संस्कृती म्हणताच येणार नाही, यांचा देव कसा असतो पहा, असं म्हणून टीका केली. आणि त्यांनी सांगितलं की गजानन गणपती हा आर्यांचा सुसंस्कृत लोकांचा देवच नव्हता, अनार्यांचा देव होता. ज्यांना प्रतीक कळत नाही, त्याचं गजमुख तो का आहे हे याचं रहस्य ज्यांना उलगडत नाही, तो गज आनन काय हे कळत नाही, त्याला गणपती का म्हटलेला आहे, त्यांच्या सोंडेचा अर्थ काय आहे, त्याच्या एकदंताचा अर्थ काय, त्याच्या चारी हातांचा अर्थ काय, हे ज्यांना कळत नाही, मूषक त्याचं वाहन का आहे या प्रतीकाचा रूपकाचा अर्थ त्यांना ज्यांना उलगडला नाही, त्यांनी त्या पाश्चात्य टीकाकारांनी लिहून ठेवलं की अरे हा अनार्यांचा देव आहे. याचं यथाशक्ती खंडन आपल्या सगळ्या विद्वानांनी केलेलं आहे. आणि अत्यंत बुद्धी प्रधान आणि भावना प्रधान असं ते खंडन आहे. म्हणजे बुद्धीलाही पटेल असं ते खंडन आहे आणि भावनेला पटेल असंही ते खंडन केलेलं आहे. ज्यांना त्या गजाननाचं मूर्त रूप कळलेलं नाही, अमूर्त रूप कळलेलं नाही, त्यांनी खंडन केलेलं आहे. त्यांना गजाननाच्या सत्य स्वरूपाचा उलगडाच झालेला नाहीये. प्रतीक कशात नसतात, प्रत्येक धर्मामध्ये प्रतीक आहेत. ज्यांचा धर्मावर विश्वास नाही त्यांनाही प्रतीक आहेत. मग ख्रिश्चन धर्म घ्या, इस्लाम घ्या, पारशी धर्म घ्या, प्रत्येक धर्मामध्ये प्रतीक आहेतच. कोणत्या धर्मामध्ये प्रतीक नाहीये? आहेत. आणि ती प्रत्येक धर्मामध्ये. ज्यांचा धर्मावर विश्वास नाही, धर्म ही अफूची गोळी आहे असं जे जगाला उच्चरवानं सांगतात, त्या साम्यवादी लोकांना सुद्धा आपल्या ध्वजावर कुठेतरी कोयता आणि हातोडा हे प्रतीक रूपक स्वीकारावंच लागतं. प्रतीक कोणाला नाहीत. ज्यांचा धर्मावर आणि ईश्वरावर विश्वास नाही त्यांनी प्रतीक स्वीकारलेली आहेत, पण त्या प्रतीकांचा अर्थ उलगडावा लागतो. तो ज्यांना कळतो त्यांना त्या मूर्तीचं रहस्य उलगडतं, त्यांना त्या संस्कृतीचं रहस्य उलगडतं, अन्य लोकांना कळत नाही. आणि म्हणून हा देव आमचा हा ऋग्वेद कालखंडापासून हिंदुस्थानामध्ये प्रत्येक भक्तांनी कसा शिरोधार्य केलेला आहे याचं विवेचन अनेक पंडितांनी केलेलं आहे. ऋग्वेदाचं दुसरं जे मंडल आहे त्याच्यातलं 23वे जे सूक्त आहे ना, त्याचं नावच ब्रह्मणस्पती सूक्त आहे. याच्यामध्ये गजाननाचं सगळं रूप उलगडून दाखवलेलं आहे. ओम गणानाम त्वाम गणपतीम हवामहे म्हटले की नाही? कशासाठी म्हटलेलं आहे? याचा अर्थच असा आहे की तो गणांचा पती आहे, ब्रह्मणस्पती आहे. कारण वाचेचा तो पती आहे, तो प्रमथनाथ आहे. म्हणजे सगळे जे गण आहेत त्यांचा तो पती आहे, त्यांचा तो आध्वर्य आहे, त्यांना मार्ग दाखवणारा त्यांचा तो नेता आहे, त्यांचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. आणि म्हणून गणपती आहे हे आम्हाला ऋग्वेदानी उलगडून दाखवलेलं आहे. कवीम कवीनाम उपमश्रवस्तमम, त्याचं केवढं सुंदर वर्णन केलेलं आहे. हा कवींचा कवी आहे. कवी म्हणजे न कवी नव्हे, 4 ओळीची कविता लिहिणारे कवी नव्हे, नवकाव्य प्रसवणारेही कवी नव्हेत. हा कवी कोण आहे? जो द्रष्टा असतो तो कवी.
ऋषींनी आमच्याकडे व्याख्या अशी केलेली आहे, जो द्रष्टा आहे त्याला कवी म्हणायचं. महाकवींचा कवी म्हणजे द्रष्ट्यांचा महाद्रष्टा आहे असं म्हटलेलं आहे. केवढा आहे हा ज्ञात्यांचा ज्ञानवंत आहे. आत्मज्ञान ज्यांना झालेला आहे त्यांचा तो आत्मज्ञानी आहे सर्वश्रेष्ठ. किंबहुना आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी याच गणेशाला आपल्याला शरण जावं लागतं. हा कसा आहे? हा अत्यंत थोर असा हा दाता आहे. आणि म्हणून ऋषींनी त्याला साध घातलेली आहे. आणि सीद साधनम, साध घालून म्हणतायत शृण्वन्नोतिभि ये बाबा धावून ये. आणि तुझ्या सगळ्या वैभवानिशी आम्ही जे आसन तुला दिलेलं आहे त्याच्यावर तू विराजमान हो. कारण तू ज्येष्ठ राज आहे, ब्रह्मणस्पती आहेस, गणपती आहेस आणि काय वाचेचा अधिपती आहेस. चारी वाचेंचा आहे गणेशा तू अधिपती आहेस. तेव्हा गणेशा ये आणि सगळ्या तुझ्या वैभवानिशी, तुझ्या रिद्धी बुद्धी सिद्धीनिशी आणि अष्टसिद्धीनिशी आम्ही दिलेल्या आसनावर प्रगट हो, आसनस्थ हो, अशी विनंती आमच्या ऋषीगणांनी केलेली आहे. ऋग्वेदाच्या 8व्या मंडलामध्ये सुद्धा गणेशाचं स्तवन आहे. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये सुद्धा गणेशाचं स्तवन आहे. कृष्ण यजुर्वेदामध्ये ऋग्वेदाचं जे स्तवन आलेलं आहे तेच आवृत्त झालेलं आहे. तैत्तिरीय संहितेमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. एवढंच काय, आपल्याकडे त्रिपुरा तापिनी या नावाचं एक उपनिषद आहे. अतिशय सुंदर उपनिषद आहे. उत्तर कालखंडामधलं उपनिषद आहे. आणि या उपनिषदामध्ये सुद्धा गणेशाची स्तुती अतिशय अंतःकरणपूर्वक आमच्या ऋषीजनांनी केलेली आहे. ज्यांनी उपनिषद रचलं त्यांनी त्याला आवाहन केलेलं आहे आणि सांगितले, गणेशा ये, आमच्या हृदयामध्ये विराजमान हो. आम्ही दिलेले आसन म्हणजे बाह्य आसन नाही आहे, आमचं हृदय हेच मुळी जणू आसन आहे. आणि त्या आसनावर हे गणेशा तू विराजमान हो असं सांगणारं वर्णन त्या त्रिपुरा तापिनी उपनिषदामध्ये आलेले. मग आमच्या कृष्ण यजुर्वेदानी गोडी गायली, गणेशाची शुक्ल यजुर्वेदानी सुद्धा गोडी गायलेली आहे. आणि त्याला म्हटलेलं आहे ओम गणानाम त्वाम गणपतीम हवामहे. आणि पुढे मात्र वर्णन असं केलेलं आहे प्रियाणाम त्वा प्रियपतीम हवामहे, प्रियाणाम त्वा प्रियपतीम हवामहे, निधीनाम त्वा निधिपतीम हवामहे वसो मम. ये आणि आम्ही आसन दिलेलं आहे त्याचा स्वीकार कर आणि आमच्यावर मंगल आशीर्वचनांचा पाऊस पाड, वर्षा कर, अशी प्रार्थना. पण मागितलं काय? मंगल आशीर्वाद मागितले, धन मागितलं नाही, संपत्ती मागितली नाही, पुत्रपौत्र मागितले नाही, काही मागितलेलं नाही. मागितलं एकच की सर्वांचं मंगल कर हे गणेशा. म्हणून शुक्ल यजुर्वेदानी प्रार्थना केलेली आहे. आणि म्हणून तन्नो दंती प्रचोदयात हा वारंवार घोष शुक्ल यजुर्वेदामध्ये आलेला आहे. मग अथर्व वेदामध्ये आहे का उल्लेख? अहो, मुळामध्ये ज्या गणपती उपनिषदांचं आपण स्वरूप मांडायला बसलेलो आहोत, संकीर्तन मांडायला बसलेलो आहोत, अथर्व शीर्ष ज्याचं नाव आहे ते साक्षात उपनिषद आहे, त्याचं संकीर्तन आपण करतो आहोत. हे अथर्वण वेदाचंच उपनिषद आहे मुळामध्ये. म्हणजे अख्खं उपनिषद अथर्वण वेदानी गणेशाला वाहिलेलं आहे. सर्व वेदानी या गणपतीला शिरोधार्य केलेलं आहे. आपल्या ब्राह्मण ग्रंथामध्ये सर्व ब्राह्मण ग्रंथांनी ओंकाराचं स्तवन केलेलं आहे. आणि शतपथ ब्राह्मण घ्या किंवा गोपथ ब्राह्मण घ्या, ही दोन्ही प्रधान ब्राह्मण आहेत. या दोन्ही ब्राह्मणामध्ये गणेशाची स्तुती, गणेशाचं स्वरूप आमच्या पूर्वजांनी, आमच्या ऋषीजनांनी अत्यंत आनंदानं उलगडून दाखवलेलं आहे. मग आपण रामायण घ्या, आपण महाभारत घ्या, आपले असं लक्षात येईल की गणेशाचं वर्णन आणि गणेशाची स्तुती सानंद या दोन्ही ग्रंथामध्ये, म्हणजे जे दोन महान ग्रंथ आहेत, जे दोन महान महाकाव्य या भारताच्या भूमीमध्ये निर्माण झालेली आहेत आणि हजारो वर्ष गेली, सहस्रावधी वर्ष गेली, तरी ज्याचा पगडा आजही जनसामान्यांच्या प्रत्येक भारतीयाच्या मनावर आहे, त्या रामायण आणि महाभारताने सुद्धा गणेशाचं स्तवन केलेलं आहे. रामायणामध्ये गणेश असा उल्लेख आलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर वाल्मिकी ऋषींनी ओंकाराचं स्तवन गायलेलं आहे. महाभारताचा लेखकच मुळामध्ये गणपती आहे, वेगळं कशाला सांगायला पाहिजे. महाभारताचं लेखन, कारण हा स्वतः गजानन गणेश जो विद्यादाता आहे, जो विघ्नहर्ता आहे,
जो दुःख हरताय, जो सुख करताय, तोच मुळी व्यासांच्या मदतीला धावून आलेला आहे. व्यासानी साध घातली, कारण व्यासांची प्रतिभा अशी आहे की ज्याला कोणतीही सीमारेषा नाही. व्यासांची तपश्चर्या अशी आहे की ऋषीमुनींनी सुद्धा त्याच्याकडे अत्यंत आदरानं पाहावं. आणि म्हणून व्यासानी साध घातल्यानंतर गजानन प्रत्यक्ष प्रगट झाला. याला महाभारताची साक्ष आहे. आम्ही साध घालतो, ईश्वरा ये म्हणतो केव्हा? केवळ दुःख वाट्याला आल्यावर. त्याशिवाय आम्हाला परमेश्वराची आठवण होत नाही. मग त्या परमेश्वराने आमच्या साधेला ओ का म्हणावं? व्यासांची प्रतिभा आणि व्यासांचं कर्तृत्व असं आहे, व्यासांची तपश्चर्या अशी आहे, व्यासांची अंतर्बाह्य शुचिता अशी आहे की त्यांनी साध घातल्यावर मूर्तिमंत गणेश प्रगट झालेला आहे. आणि व्यासाने विनंती केली की प्रभो माझ्यावर कृपा करा आणि महाभारत मी आपल्याला सांगतो, आपण लिहून घ्या. गणेशाने म्हणे प्रसन्न हास्य केलं, सांगितलं लिहून घेतो एका अटीवर. अट कोणती? तर मध्ये थांबायचं नाही. आम्हाला गणेशाची 10 नावं सांगा म्हटलं तर अडखळायला होतं. अट अशी घातलेली आहे. कोणती अट आहे पहा, अतिशय सुंदर अट घातलेली की व्यासा मी हे महाभारत लिहीन, पण माझी अट अशी आहे की मध्ये थांबायचं नाही. म्हणजे अस्खलित गंगेचा ओघ जसा वाहतो ना, जसा प्रपात असतो ना, अखंड पडत असतो, तसं तुझं सांगणं असलं पाहिजे. महाभारत त्या प्रपाताप्रमाणे किंवा गंगेच्या ओघाप्रमाणे तुझ्या मुखातून धावलं पाहिजे. व्यास महाचतुर, अत्यंत बुद्धिमान. अहो ज्यानी एक वेद, एकायतन वेद होता त्याचे 4 वेद केले. ज्याचा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद अशा 4 वेगवेगळ्या वेदांमध्ये त्या एकायतन वेदाची विभागणी केली. आपल्या शिष्यानं ते देऊन टाकली. त्याच्या अनंत शाखा निर्माण केल्या आणि सगळं वैभव हे वेदांचं जनसामान्यांच्या पर्यंत नेऊन टाकलं. ज्यांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली, ज्यांनी महाभारत रचलं, ज्यांनी पुराणांची रचना केली, त्यांचं कर्तृत्व आणि पराक्रम कोणत्या शब्दामध्ये आम्ही गावा? ते व्यास अत्यंत बुद्धिमान आणि महाचतुर. त्यांनी त्या गणेशाला उलटी अट घातली. ते म्हणतायत गणेशा आपली अट मान्य, पण माझी एक अट आपल्याला मान्य करावी लागेल. कोणती? ती अट त्यांनी अशी घातली की आपण प्रत्येक अक्षर जे लिहाल ते समजावून घेऊन लिहायचं. पहा गणेशाला अट घातलेली आहे. जो सकल विद्यांचा दात आहे त्याला अट घातली, सांगितलं प्रत्येक अक्षर समजावून घ्यायचं आणि मगच लिहायचं. आणि गणेशाने सांगितलं मान्य. आणि ज्या वेळेला म्हणे त्या सगळ्या कथेचा ओघ असं वाटायचं व्यासानं कुठेतरी खंडित होईल बरं का, किंवा कुठेतरी एखादा महत्वाचा प्रसंग अधिक आपल्याला विशद करून सांगायला पाहिजे. त्यावेळेला म्हणे व्यास मध्ये मध्ये अवघडातले अवघड असे श्लोक घालत असत. कूट श्लोक म्हणतात त्याला. असे कूट श्लोक व्यासानी महाभारतामध्ये का पेरले? तर गणेशाला अडवायला. आणि गणेश हसले म्हणे. गणेशाला काय शंका आली असेल? गणेशाला काय त्या कूट श्लोकांचा अर्थ उलगडला नसेल? गणेशाला कौतुक वाटलं असेल. अरे हा मी ज्याला विद्या दिली हा व्यास केवढ्या कर्तृत्वाचा आहे. व्यास वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जातो आपल्याला माहिती आहे, आणि वर्तुळाच्या दोन्ही बाजूंना स्पर्श करत असतो. वर्तुळ व्यास जेवढा लहान तितकं वर्तुळ लहान, व्यास जितका मोठा तितकं वर्तुळ मोठं असतं. आणि म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या पराक्रमाचा व्यास जितका मोठा तितकं तुमचं व्यक्तिमत्व फुललेलं ते वर्तुळ सुद्धा मोठं. म्हणून आपला व्यास प्रत्येकाने वाढवायचा. गणेशाने व्यास नाव मुद्दाम दिलं असावं बरं का. आई वडिलांनी सुद्धा पराशर ऋषींनी व्यास दिलं, कारण व्यासांचं कर्तृत्व त्या द्रष्ट्या महामुनीने पाहिलेलं असावं. आणि म्हणून नाव सुद्धा ते दिलं मुद्दाम. का दिलं? अर्थ आहे त्याच्यामध्ये मोठा. तो व्यास इतका प्रचंड आहे म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम म्हटलेलं आहे ना, की व्यासांचं सगळं उच्छिष्ट आपण खातो. इतका पराक्रम व्यासानी केला आणि म्हणून त्यांनी उलटी अट घातली. गणेशाने ती मान्य केली. एक 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 कूट श्लोक मध्ये टाकून दिलेले आहे. आणि त्या कूट श्लोकांच्या वेळेला गणेशाने म्हणे क्षणभर विचार केला. तेवढ्यात पुढची रचना व्यासांची तयार. गंगोघ वाहतोय आणि स्वतः व्यासानी रचलेलं महाभारत गणेशाने लिहून काढलं.
म्हणून व्यास असं म्हणाले की याच्यामध्ये जे कूट श्लोक आहेत, वेत्ती वानवा म्हटलेलं आहे ना, माझ्या किती शिष्यानं ते उलगडले कोणास ठाऊक, असं व्यासांचं वचन आहे. स्वतः व्यासानं ते उलगडले यात काहीच संशय नाही, गणेशाला उलगडले यात संशय नाही. पण पुढचे जे माझे शिष्य आहेत, प्रशिष्य आहेत, त्यांच्यापैकी किती जणांना उलगडले असतील कोणास ठाऊक, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग या गणेशाला सादर वंदन महाभारताने केलं आणि गणेशच अत्यादरे लेखकू झालेला आहे. मग आपण कल्पना करा की जसं ऋग्वेदामध्ये, वेदांमध्ये गणेश आहे, जसा सर्व ब्राह्मण ग्रंथामध्ये, जसा उपनिषदांमध्ये आहे, जसा महाभारतामध्ये, रामायणामध्ये आहे, तसा सर्व स्मृती ग्रंथांमध्ये सुद्धा आहे. आपल्याकडे अनेक स्मृती ग्रंथ निर्माण झाले आणि या सर्व स्मृती ग्रंथांनी अतिशय प्रेमानं गणेशाचं पूजन केलेलं आहे. बृहत पराशर स्मृती या नावाची एक स्मृती आहे, पराशराने लिहिलेली, आणि त्याच्यामध्ये गणेशाचं स्वरूप पराशराने उलगडलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी संबोधन एक फार गोड वापरलेलं आहे. मुद्दाम सांगतो आपल्या, जे सामान्यतः आपण वापरत नाही असं एक सुंदर संबोधन हे पराशर मुनींनी गणेशाला वापरले. गणेशाची अनंत नावं आपण वापरतो. हेरंब म्हणतो, गणेश म्हणतो, गुणेश म्हणतो, गणपती म्हणतो, गजानन म्हणतो, विघ्नहर्ता म्हणतो, विघ्नेश्वर म्हणतो, बल्लाळेश्वर म्हणतो, मयुरेश्वर म्हणतो, विघ्नहर्ता तर म्हणतो. अनेक नावांनी आपण धूम्रवर्ण म्हणतो, अनेक नावांनी या गजानाला. मग तो लंबोदर आहे, तो महोदर आहे, तो विकट आहे, तो एकदंत आहे, अनेक नावांनी आपण त्याला हाक मारतो. लंबोदर महोदर तर आहेच, पण या पराशराने अशी खुबी केलेली आहे, असं एक सुंदर त्याला विशेषण वापरलेले असं संबोधन आहे. त्याला काय म्हटलं माहितीये? गणेश्वर. आपण समाजामध्ये पहा, गणपतीची अनंत नावं असतात, पण गणेश्वर जवळजवळ नाव कुणाचंही नसतं. कुणा आयांच्या पोटात गर्भ वाढत असेल ना, तर गणेश्वर नाव ठेवायला हरकत नाही. गणेश्वर नाव जवळजवळ नाहीच आपल्याकडे. त्याला फक्त पराशरांनी संबोधन वापरलेलं आणि लिंग पुराणामध्ये ते आलेले. फार थोड्या ठिकाणी आपल्याला गणेश्वर नाव पाहायला मिळतं. मग याज्ञवल्क्य स्मृतीनी तर या गणेशाची, या विनायकाची अनंत रूप उलगडून दाखवले, आणि त्यातली 4 प्रमुख रूप ही सर्वमान्य आहे. त्यातलं पहिलं जे रूप आहे ते शाल कटंकट म्हणून रूप आहे, दुसरं आहे कुष्मांड राजपुत्र म्हणून, तिसरं आहे स्वस्तिम म्हणून, आणि चौथं देव यजन म्हणून आहेत. अशी 4 रूप याज्ञवल्क्य स्मृतीने आपल्याला उलगडून दाखवलेली आहे. आणि पुढे आपण जर गेलात तर आपल्याला असं लक्षात येईल की याच्या व्यतिरिक्त आणखीन 4 रूप ही प्रत्यक्ष याज्ञवल्क्य स्मृती उलगडून दाखवते. आणि त्याच प्रमाणे आपल्याकडे सगळे जे सूत्र ग्रंथ निर्माण झाले, या सूत्र ग्रंथांनी सुद्धा गणेशाची रूप उलगडलेली आहे. बौधायन सूत्र आपण काढून बघा, बौधायन सूत्रामध्ये गणेशाचं वर्णन आहे. मग आपण मानव गृह्य सूत्र काढून बघा, त्याच्यामध्येही 4 नाव आले. जशी याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये आहेत ना, तशी मानव गृह्य सूत्रामध्येही 4 नाव आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 4 नावं याज्ञवल्क्य स्मृतीने दिलेत, म्हणजे ती विभागली नावं. मग मती नाव आलं, स्तंभिता आलेला आहे, कुष्मांड आहे, राजपुत्र आहे, शाल आहे, कंटक आहे, अशी विविध नावं त्यांनी दिली. अनेक नावांचा उलगडा या मानवगृह्य सूत्रामध्ये याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये केलेला आहे. मग आपली उपनिषद तर अशी आहेत, आपल्याला काय सांगू, प्रत्येक उपनिषदानं आपला प्रारंभ हा मुळी ओंकारानंच केलेला आहे. ओंकार हे गणेशाचं रूप आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि प्रत्यक्ष या गणेशाचं स्तवन करूनच मग प्रत्येक उपनिषदाने आपलं जे विवेचन करायचं ते केलेलं आहे. आपल्याला ज्ञात आहे की अवघ्या हिंदू धर्माचं सार कशामध्ये असेल तर उपनिषदांमध्ये. वैदिक प्रस्थानत्रयी जी उपनिषद ब्रह्मसूत्र आणि गीता रूपी आहे, त्याच्या मध्ये उपनिषद हे श्रुती प्रस्थान आहे, ब्रह्मसूत्र न्याय प्रस्थान आहे, आणि गीता हे स्मार्त प्रस्थान आहे. त्यातल्या सगळ्यात श्रेष्ठ म्हणून उपनिषदांचा गौरव केलेला आहे. आणि त्या उपनिषदांना दोहून भगवंतांनी सगळं सार स्मार्त प्रस्थानामध्ये आणले, म्हणजे गीतेमध्ये आणलेलं आहे. या उपनिषदांनी उदंड गौरव गायलेला आहे. आणि स्वतः गजाननाला वाहिलेली, म्हणजे अन्य तर उपनिषद सोडाच, मांडुक्य उपनिषद आपण घ्या,
मांडुक्य उपनिषदामध्ये गणेशाचं सर्व रूप उलगडून दाखवलेलं आहे. आपण अन्य उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद घ्या, तैत्तिरीय उपनिषदामध्ये या गणेशाचं सर्व रूप उलगडून दाखवलेलं आहे. मग आपण प्रश्नोपनिषद घ्या, पिप्पलाद ऋषींच्याकडे 6 ऋषी गेले आणि ज्यांनी पिप्पलादाना प्रश्न केलेला होता त्या ओंकाराचं, गणेशाचं रूप पिप्पलादानी उलगडून दाखवलेलं आहे. अन्य सर्व उपनिषदांमध्ये ओंकाराचं स्तवन आहे, म्हणजे गणेशाचं स्तवन आहे. भाग्य असं आहे की या गणेशालाच मुळी वाहिलेली 4 उपनिषद आपल्याला पाहायला मिळतात. कोणकोणती आहेत आपल्याला मुद्दाम सांग. एक गणेश पूर्वतापिनी, गणेश उत्तरातापिनी, हेरंबोपनिषद आणि मग शेवटचं म्हणजे गणपती उपनिषद, ज्याला आपण अथर्व शीर्ष म्हणतो ते 4. अशी 4 उपनिषद ही गणेशालाच वाहिलेली आहेत मुळामध्ये. आणि त्याच्यामध्ये गणेशाचं स्वरूप उलगडलेलं आहे. समर्थांची एक ओवी आहे, प्रतिम आहे. समर्थ असं म्हणतात, अनुताप तेथे विरक्ती, अनुताप तेथे विरक्ती, भावार्थ तेथे भक्ती. काय सांगितले पहा, अनुताप तेथे विरक्ती, भावार्थ तेथे भक्ती आणि स्वानंद तेथे स्वरूप. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे अनुताप चित्ताला झाल्याशिवाय कोणताही भक्त विरक्त होत नाही आणि परमेश्वराच्या सेवेला, उपासनेला लागत नाही. अनुताप तेथे विरक्ती, भावार्थ तेथे भक्ती. जिथे भाव नाही तिथे भक्ती होऊच शकत नाही. आणि स्वरूपाचं जर दर्शन आपल्याला घ्यायचं असेल तर स्वानंद चित्तामध्ये लागला पाहिजे. तो स्वानंद हा प्रत्यक्ष ओंकाराच्या ठाई, या गजाननाच्या ठाई आहे. आणि म्हणून ऋषीमुनींनी त्याचं वर्णन उपनिषदाच्या रूपामध्ये केलेलं आहे. म्हणून मग जे पूर्वतापिनी उपनिषद आहे ना, त्याचे 3 खंड आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला वंदन केले आणि काय म्हटलेलं आहे ते असं म्हणतात की गणेशम, गणेशम प्रमथाधीशम. हा गणेश कसा आहे तर प्रमथांचा अधीश आहे, म्हणजे ईश आहे, मुख्य आहे. तो त्यांचं नेतृत्व करणार आहे, तो त्यांचा स्वामी आहे, तो त्यांचा देव आहे असं म्हटलेलं आहे. गणेशम प्रमथाधीशम निर्गुणम सगुणम विभम. निर्गुणम स्वगुणम विभम म्हणजे कसा आहे तर दोन्हीचा, निर्गुणही तोच आणि सगुणही तोच. नाहीतर ज्ञानेश्वर तेच नाही का म्हणाले, हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश. जो निर्गुण आहे तोच सगुण साकार होऊन माझ्या पुढे प्रगटलेला आहे, हे ज्ञानेशांनी सुद्धा म्हटलेलं आहे. मग हा कसा आहे, गणेशम प्रमथाधीशम निर्गुणम सगुणम विभम. हा निर्गुणी आहे आणि सगुणी आहे. आणि मग जे जे योगिनो यत पदम यांती, सर्व योगी ज्याच्या पदावर, ज्याच्या अत्यंत पावन चरणावर शरण जातात, तम गौरीनंदनम भजे. पूर्वतापिनी उपनिषदाने सांगितलं, तो गौरीचा जो सुत आहे, जो पार्वतीचा सुत आहे, त्याला आपण शरण जाऊया आणि त्याचं भजन करूया, त्याचं पूजन आपण करूया. या पूर्वतापिनी उपनिषदाचे 3 भाग आहेत. कोणते आहेत? 3 अत्यंत महत्वाचे भाग आहेत. पहिल्या भागामध्ये भार्गव आणि प्रत्यक्ष गणेश यांचा संवाद आलेला आहे. अतिशय सुंदर आहे, ज्याच्यामध्ये गणपतीचं सगळं रूप उलगडून दाखवलेलं आहे, तो पहिल्या भागामध्ये आहे. दुसऱ्या भागामध्ये विनायकाची जी सगळी योगशक्ती आहे आणि योगमाया आहे ती दुसऱ्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या खंडामध्ये उलगडून दाखवली. आणि तिसरा जो खंड आहे, या विनायकाचं म्हणजे गणेशाचं जे यंत्र असतं, त्या यंत्राची रचना कशी आहे आणि त्या यंत्राचं पूजन कसं करावं आणि त्याची उपासना कशी करावी, हे सगळं रूप तिसऱ्या खंडामध्ये उलगडून दाखवलं. मुळातून हे उपनिषद वाचण्यासारखं आहे. आणि उत्तरातापिनी उपनिषद जे आहे ना, ते तर विलक्षण सुंदर आहे. त्याचे 6 खंड केलेले आहेत. पहिल्यामध्ये या गणेशाचं ओंकार स्वरूप काय आहे ते उलगडून दाखवलेलं आहे. दुसऱ्यामध्ये हा गणेश म्हणजे शब्दब्रह्म आहे. शब्दब्रह्म म्हणजे वेद, म्हणून त्याला शब्दब्रह्म म्हणायचं, कारण ते अपौरुषेय आहेत. ते कसे स्वयंभू गंधार जसा असतो तसे ते प्रगटलेले आहेत. म्हणून त्या गणेशाचं जे रूप आहे ते शब्दब्रह्म आहे. म्हणून दुसऱ्या खंडामध्ये त्याचं शब्दब्रह्म म्हणजे वेदातलं रूप कसं आहे ते उलगडलेलं आहे. तिसऱ्यामध्ये गणेशाने
विष्णू, रुद्र आणि ब्रह्मा यांना कसं जिंकलं आणि त्यांची नियुक्ती ब्रह्मा, विष्णू, महेशाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कशी करून टाकली हे तिसऱ्या खंडामध्ये दाखवलेलं आहे. चौथा खंड आणि लक्षणीय आहे, कारण हा गणेश आपण जो म्हणतो तो गणांचा आणि गुणांचाही अधिपती आहे. त्या गुणांचं वर्णन, त्रिगुणांचं वर्णन हे चौथ्या खंडामध्ये केलेलं आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की या गणेशाच्या ठाई 3 शक्ती आहेत. पहिली शक्ती ज्ञानशक्ती आहे. सावधान आहे का? पहिली शक्ती ज्ञानशक्ती आहे, दुसरी क्रियाशक्ती आहे आणि तिसरी द्रव्य शक्ती आहे. ज्ञानशक्तीतून, कारण ज्ञानशक्ती ही शुद्ध असते, आत्मज्ञानाप्रत जाणारी असते, म्हणून ही ज्ञानशक्ती सत्वगुणाकडे मानवाला नेते. दुसरा जो गुण आहे तो क्रियाशक्तीचा आहे. रजोगुण असल्याशिवाय, थोडा अहंकाराचं कुठेतरी सुप्तावस्थेतलं स्फुरण असल्याशिवाय मनुष्य कर्तव्य कर्म करायला प्रवृत्तच होणार नाही, म्हणून क्रियाशक्तीमध्ये रजोगुण आहे. आणि तिसरी जी द्रव्यशक्ती आहे त्याच्यामध्ये तमोगुण आहे. या तिन्ही गुणांना, कारण त्रिगुण रूप हे सुद्धा गणेशाचंच रूप आहे, तो गुणेश आहे. जसा गणेश आहे तसा तो गुणेश आहे. म्हणून सत्व, रज, तम हे तिन्ही गुण सुद्धा त्या गणेशानीच प्रगट केलेले आहेत. असं त्याचं सामर्थ्य हे चौथ्या खंडामध्ये उत्तरातापिनी उपनिषदाने उलगडून दाखवले. 5व्यामध्ये गणक ऋषींनी आम्हाला जो महामंत्र दिला, ओम गम गणपते नमः, त्याचं विवेचन 5व्या खंडामध्ये, आणि 6व्यामध्ये मग होम हवन कसं करावं आणि गणपतीची जी उपासना यंत्र असतात ती कशी आहेत याचं समग्र वर्णन हे 6व्या खंडामध्ये. असं उत्तरातापिनी उपनिषदाचं स्वरूप आहे. मग हेरंबोपनिषद जे आहे, तिसरं जे उपनिषद जे गणेशाला वाहिलेलं आहे ते कसं आहे, तर त्याच्यामध्ये तर विलक्षणच आहे. विलक्षण असं आहे की तिथे शंकर पार्वतीचा संवाद आहे आणि शंकराने पार्वतीला हेरंबाचं सगळं अलौकिक रूप उलगडून दाखवलेलं आहे. चित्तामध्ये ते कसं धारण करावं, त्या स्वरूपाला अर्थ कोणता असतो, ते स्वरूप आपण आत्मज्ञानानं कसं प्राप्त करावं याचं संपूर्ण दिग्दर्शन शंकराने पार्वतीला केलेलं आहे. त्याला हेरंबोपनिषद म्हणतात. अत्यंत महत्वाचं असं उपनिषद आहे. आणि हेरंबाची उपासना करणारी अनंत मंडळी केवळ या भारतवर्षामध्ये नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा परत पसरलेली आहेत. याला इतिहासाची साक्ष आहे. मग हेरंबोपनिषद आणि चौथं जे उपनिषद आहे ते तर आपण उलगडणारच आहोत, कारण त्याला गणपती उपनिषद असं म्हणतात आणि त्यालाच गणपती अथर्व शीर्ष असं दुसरं नाव आहे. जसा हा गुणेश आहे तसा तो गणेश आहे. मग गणेश म्हणजे कोण? गणानाम जीवजातानाम यः ईशः स गणेशः. व्युत्पत्ती ध्यानात आली का पहा, ती महत्वाची आहे म्हणून समजावून घ्या. गणानाम जीवजातानाम यः ईशः स गणेशः. सर्व गणांचा, सर्व गुणांचा, सर्व त्रिगुणात्मक प्रकृतींचा या पृथ्वी तलावर आणि संपूर्ण विश्वामध्ये जेवढे प्राणीमात्र, भूतमात्र, जीव जंतू आहेत या सगळ्यांचा ईश म्हणजे स्वामी जो आहे त्याला गणेश म्हणायचं. किती सुंदर व्याख्या केलेली आहे. गणानाम जीवजातानाम या ईशः स गणेशः. केवढं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. म्हणून गणेशाला वारंवार वंदन सर्व उपनिषदांनी केलेलं आहे. आणि मग पुराणांतरी तर विचारूच नका, पुराणांनी फार उदंड कौतुक गायलेलं आहे. अहो, या पुराणांचा आणि उपनिषदांचा अभ्यास केलेले एक सत्पुरुष काशी क्षेत्रामध्ये होते. त्यांचं नाव गणेशदास असं होतं. जसे महाराष्ट्रामध्ये रामदास तसे काशी क्षेत्रामधले गणेशदास. रामदासांची जशी प्रतिज्ञा होती की ही रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाडणे, तशी गणेशदासांनी प्रतिज्ञा केलेली होती ब्रह्मांड भेदून पैलाड गणेश कथाने. अत्यंत सत्पुरुष आणि सगळ्या चराचरामध्ये गणेशाचंच त्यांना दर्शन होत असे आणि म्हणून त्यांना गणेशदास म्हणत असत. अत्यंत सत्पात्र, अंतर्बाह्य शुची झालेला, अंतर्बाह्य संग टाकलेला असा हा महात्मा होता. आणि सगळ्या काशी क्षेत्रामध्ये जात असत. आणि कसे होते? परमहंस, उन्मत्त, उन्मनी असत. आपल्याच विचारामध्ये म्हणजे चित्तामध्ये ज्या गणेशाला धारण केलेलं आहे त्याचं पूजन करत उन्मनी अवस्थेमध्ये गणेशदास हिंडत असत.
हे गणेशदास म्हणे एकदा काशीच्या वाराणसीच्या क्षेत्रामध्ये हिंडत होते. संध्या समय उलटून गेला आणि रात्र पडली. त्या वाराणसीला मणिकर्णिकेच्या घाटावरून हिंडत होते आणि नेमके म्हणे काही चोर तिथे आले. चोर आले आणि त्यांनी चौकशी केली, कोण आहेस रे बाबा तू? त्यावेळेला गणेशदास हसले, उन्मनी अवस्थेत होते आणि सगळीकडेच त्यांना गणेश गजानन दिसत होता. हसले आणि म्हणाले, जो तुम सो मैं. तुम्ही जे आहात ना तेच मी. तू आणि मी मध्ये फरक नाही. मी मधला तू जाणून घे, तू मधला मी जाणून घेतो आणि आपण एकरूप होऊया. तत्वमसी. हे ऐकल्यावर आता ते चोरच, त्यांना काय वाटलं, जो तुम सोम आहे म्हणजे आपल्याच जातीतला दिसतोय, बरं झालं. ते असं म्हणाले, याला पकडा आणि चोरी करायलाच निघालेलो आहोत, यालाही जरा आपण बरोबर घेऊया. आणि म्हणून म्हणे गणेशदासानं सुद्धा बरोबर नेलं. एका मोठ्या वाड्यावर दरोडा घालायचं ठरवलं. ते म्हणाले, हा जरा नवीन आहे, याला काही आत न्यायला नको. या गणेशदासाला बरोबर घेतलाय खरा, नाव सुद्धा विचारलेलं नव्हतं, हा चोर आहे एवढंच माहिती. म्हणून म्हटले याला आत न्यायला नको, याला बाहेर थांबूया. खांद्याला एक झोळी होती त्यांच्या, म्हटले झोळीमध्ये थोडं सोनं भरून नेता येईल एवढाच याचा उपयोग. गणेशदासानं म्हणे बाहेर उभं केलं आणि आत जाताना बजावून असं ठेवलं की आत आम्ही दरोडा घालायला जातो, जर बाहेर कोणाची चाहूल लागली तर आम्हाला सावध करायचं, कोण दिसलं की सावध करायचं. गणेशदासांनी मान डोलवले, ठीक आहे. हे सगळे चोर आत गेले. चित्तामध्ये सगळीकडे गणेशाचा प्रकाश दाटलेला आहे. या चराचरामध्ये गणेश पाहतोय तो महात्मा. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव शुभाकेच पंडिता समदर्शिनः. गीतेने सांगितलेलं आहे ना भगवान श्रीकृष्णाने, अरे जो पंडित असतो, जो समदर्शीन असतो, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्ञानोत्तर भक्ती ज्यानं आचरलेली आहे आणि भगवंताचं नाव काढल्याबरोबर ज्याचे नेत्र निडारून जातात, कंठ सद्गतीत होतो, तो महात्मा, त्याला सगळीकडेच परमेश्वर दिसतो. उत्तमातला उत्तम विद्वान ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, अशा ऋषीमुनींच्या पासून अधमातल्या अधम माणसापर्यंत, एवढंच नव्हे कुत्र्यापर्यंत सामान्यातल्या सामान्य प्राण्यामध्ये सुद्धा त्याला परमेश्वराचं दर्शन होतं. म्हणून एकनाथांनी गंगा त्या गाढवाच्या मुखामध्ये घातली. सर्वत्र समदर्शन आहे, सगळीकडे परमेश्वर पाहतोय. म्हणून या गणेशदासांना सुद्धा सगळीकडे गणपती दिसत होत. आत गेले आणि गणेशदासांनी स्मरलं आणि ते म्हणाले, अरे मला काय सांगितलेलं आहे, यांनी मला असं सांगितलेलं आहे की तुला चाहूल लागली किंवा कोणाचं दर्शन झालं की एक कर, आम्हाला सावध कर. त्यांच्या झोळीमध्ये एक शंख असतो. तो शंख गणेशदासांनी काढला आणि जोरात फुंकायला सुरुवात केली. त्या वाड्यामधली सगळी माणसं जागी झाली. पाहतात तर चोर आणि सगळे चोर घाबरून धावले. या गणेशदासांना त्यांनी ओढून नेलं आणि लोकांनी ओळखलं की त्याच्यामध्ये गणेशदास होते आणि शंख फुंकत होते. हे चोर म्हणाले, अरे काय बावळट आहेस मनुष्य, आम्ही तुला आमच्याच जातीतला म्हणून घेतला, चोर समजून घेतला आणि काय हे मूर्खासारखं केलंस, कशाला तो शंख वाजवलास? गणेशदास म्हणाले, तुम्ही आम्हाला काय सांगितलं तर की कुणाची चाहूल लागली, कुणाचं दर्शन झालं की आम्हाला सावध कर. मी केलं, कारण तुम्ही आत गेलात आणि मी चहूबाजूला पाहिलं आणि मला काय दिसलं, सगळीकडे गणेशच गणेश. अनंत रूप अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी आता असे. योगिया दुर्लभ तो मी देखिला साजणी. ज्ञानेश्वर महाराज म्हणालेत ना, अनंत रूपाने मी त्याला पाहिलं. गणेशदास म्हणताय. आणि ज्या वेळेला मी पाहिलं त्यावेळेला मी इतका गहिवरून गेलो की त्याच्या स्वागतार्थ मी काय केलं असेल तर शंखध्वनी केला, शंख फुंकला मोठ्यान. आणि मग त्या चोरांना इतका गहिवर आला की हातामधली सगळी शस्त्र टाकली आणि गणेशदासांच्या चरणावर शरण गेले, त्यांचे शिष्य झाले, चोरीचा धंदा सोडला. त्या काळच्या चोरांना सुद्धा काही नीतिमत्ता होती हो. आणि आम्ही चोर आहेत असं म्हणून सांगत असत. आता समाजामधले चोरच ओळखू येत नाही, पण दरोडे मात्र घालायला नित्य प्रवृत्त असतात. कसा समाज झालेला आहे. या गणेशदासांनी एवढी क्रांती केली. पुराणावर म्हणे त्यांची इतकी श्रद्धा होती आणि आपल्या सगळ्या पुराणांनी या गणेशाचं रूप इतकं वारंवार आळवलेलं आहे. आपल्याला काय सांग,
वारंवार सांगितले. शिवपुराणामध्ये गणेश आहे, पद्मपुराणामध्ये गणेश आहे, लिंग पुराणामध्ये गणेश आहे, अनंत पुराणाने ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये गणेश आहे, नारद पुराणामध्ये गणेश आहे. आणि या गणेशाची उपासना सर्व या ग्रंथांनी म्हणजे सर्व पुराणांनी आम्हाला वारंवार सांगितली. मग गणपतीला वाहिलेली नाहीत का? पुराण आहेत ना. 2 पुराण अतिशय सुंदर आहेत. काय सांगू आपल्याला, एक गणेश पुराण आहे आणि दुसरं मुद्गल पुराण. जन्माला यावं आणि ही दोन्ही पुराण वाचावी. त्याचं कारण असं आहे की गणेशाचं रूप सर्व गणेश पुराणामध्ये उलगडून दाखवले. त्यांनी असं सांगितले की मुळामध्ये 4ही युगामध्ये हा गणेश प्रगटलेला आहे. आणि कसा प्रगटलेला आहे त्याचं रूप सांगितलं की कृत किंवा सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग या 4ही युगांमध्ये हा गणेश प्रगट झालेला आहे. त्यांनी अवतार घेतलेले आहेत. कारण अवतार हे हिंदू धर्माचं व्यवच्छेदक लक्षण आहे. गणेश पुराण आम्हाला असं सांगतं गणेशाने अवतार घेतलाय. आणि तो कसा घेतलाय त्यांनी सांगितलेलं आहे. कश्यप महामुनींच्या पोटी म्हणे हा पहिल्यांदा जन्माला आला आणि त्याचं नाव होतं विनायक. 10 हातांनी सजलेला हा महागणपती होता, हा महाविनायक होता. आणि त्यांनी अलौकिक पराक्रम गाजवला. आणि देवाना आणि माणसानं जे डोई जड झालेले होते ना त्यांचा पराभव विनायकाने केला. त्यातल्या एकाचं नाव आहे देवांतक आणि दुसऱ्याचं नाव आहे नरांतक. मला वाटतं आतापर्यंत 101 नावं नक्की सांगून झाली. ही सगळी लक्षात ठेवा बरं. कारण मी जिथे प्रवचन करतो तिथे माझी सवय अशी आहे की जी नावं आपण स्मरणात ठेवायची ती मी आग्रहाने सांगतो आणि शेवटच्या दिवशी सगळ्या श्रोत्यांना विचारतो. म्हणून आपण सगळेजण ही नावं आपल्या चित्तामध्ये धारण करा. हा म्हणे महाविनायक म्हणून कश्यपांच्या पोटी आला. आणि मग 10 हाताचा हा महाविनायक त्यांनी देवांतक आणि नरांतक या दोघांचाही वध केला. हा देवांतक म्हणजे देवांचा जणू अंत करायला प्रवृत्त झालेला महाभयंकर राक्षस त्यालाही मारलं. आणि नर म्हणजे मानवांचा अंत करायला प्रवृत्त झालेला जो हा नरांतक त्याचाही वध महाविनायकाने केला. मग त्रेतायुगामध्ये सुद्धा पुन्हा हा अवतरलेला आहे. शिवपुत्र मयुरेश्वर म्हणून अवतरलेला आहे. मयूर त्याचं वाहन आहे. जसं कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये त्याचं वाहन म्हणे सिंह होतं. सिंहावर बसून त्यांनी देवांतक नरांतकाला मार. तसं मयुरावर आरूढ होऊन या मयुरेश्वर रूपी गजाननानं या विनायकानं या गणपतीनं गणेशानं मग कुणाला जर मारलं असेल सिंधू दैत्याचा वध केला. मग त्याच्याही पुढे द्वापर युगामध्ये यांनी पुन्हा एकदा अवतार घेतला. आणि तो कसा घेतलेला आहे तो पुन्हा एकदा शिवाच्या पोटी जन्माला आला. आणि कसा आला? गजानन म्हणून आला. अत्यंत अतिशय प्रिय असं भक्तजनांना असलेलं रूप चतुर्भुज रूप घेऊन तो गजाननाच्या रूपाने प्रगट झाला. आणि मयुरेश्वर त्याला म्हणे 6 हात होते असं वर्णन आहे आपल्याकडे. आणि चतुर्भुज रूप धारण करून हा शिवशंकराच्या पोटी पुन्हा एकदा गजानन म्हणून प्रगट झाला, अवतार घेता झाला. आणि मग त्यांनी सिंधुरासुराचा वध केला. सिंधू दैत्य वेगळा आणि सिंधुरासुर वेगळा. द आणि ध वेगळे आहेत. धचा मा करण्याची गरज नाही, पण सिंधू दैत्य वेगळा आणि सिंधुरासुर वेगळा असं ध्यानात. आणि शेवटी तो आता कलियुगामध्ये येणार म्हणे असं सांगून ठेवले गणेश पुराण. कसा येणार? धूम्रवर्ण म्हणून येणार आहे. नोस्ट्राडामसचं भविष्य लवकर खरं होऊ दे अशी प्रार्थना करूया. धूम्रवर्ण म्हणून तो अवतार घेणार असं सांगितलेलं. अशा 4 युगामध्ये 4 अवतारांमध्ये तो प्रगट झालेला आहे. आणि मुद्गल पुराणाने तर आम्हाला इतकी सुंदर त्याची विविध रूप उलगडून दाखवले. मग त्याच्यामध्ये एकदंत आहे, त्याच्यामध्ये वक्रतुंड आहे, त्याच्यामध्ये गजानन आहे, त्याच्यामध्ये लंबोदर आहे, त्याच्यामध्ये महोदर आहे, त्याच्यामध्ये विकट आहे, त्याच्यामध्ये विघ्ननाशीन गणपती आहे आणि त्याच्यामध्ये धूम्रवर्ण सुद्धा आहे. मग अशी 8 रूप या गजाननाची जर कुणी उलगडून दाखवली असतील तर ती मुद्गल पुराणाने उलगडून दाखवली. वरेण्य तर त्यांचा महाभक्त, त्यांनी तर अनंत लीला या गणेशाच्या गायलेल्या आहेत. आणि गणेश पुराणामध्ये गणेश गीता आलेली आहे. त्याच्यामध्ये क्रीडा या नावाचा एक खंड आहे. गणेश पुराण आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल, मी गृहीत धरतो वाचले म्हणून.
माणसं चांगल्या ग्रंथाकडे कमी वळतात असा अनुभव आहे. गणेश पुराणाचा जो क्रीडाखंड आहे त्याच्यामध्ये 138 ते 148 अध्याय आहे. हे विशेष आहे. विशेष अशा अर्थाने आहेत की ती गणेश गीता आहे. आपल्याकडे जशी भगवद्गीता आहे, रामगीता आहे, शिवगीता आहे, देवी गीता आहे, तशी ही गणेशाची गीता या गणेश पुराणामध्ये आलेली आहे आणि क्रीडाखंडामध्ये आलेली. भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. गणेश गीतेचे 11 अध्याय आहेत. 11 एकावर एक 11 अध्याय आणि 414 श्लोक आहेत. पण भगवद्गीतेचं सगळं सार काही श्लोक कमी करून त्याच्यामध्ये आलेले. वरेण्य राजा अत्यंत तृप्त आहे. त्याला सगळा वैराग्यासाठी गणेशाने जो उपदेश केलेला आहे तो या गणेश गीतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि 11 अध्यायामध्ये 414 श्लोकामध्ये सगळं विवेचन आलेलं आहे. त्यातला पहिला जो अध्याय तो सांख्य सारार्थ अध्याय म्हणून आहे. सांख्य सारार्थ योग म्हणून आहे. म्हणजे सांख्यांचं जे सगळं तत्वज्ञान आहे प्रकृती पुरुष द्वंद्वाचं हे पहिल्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर रीतीने उलगडून दाखवलं. दुसरा जो अध्याय तो कर्मयोगाचा आहे. निष्काम कर्मयोग मानवानी कसा आचरावा हे भगवद्गीतेचं सार त्या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणजे कर्मयोगामध्ये उलगडून दाखवलेलं. चौथा जो अध्याय तिसरा तो विज्ञान योग या नावाचा आहे. चौथा जो आहे तो संन्यास योग नावाचा आहे. पाचवा जो आहे तो योग वृत्ती या नावाचा आहे. आणि योगाचं समग्र रूप अष्टांग योग आपल्याकडे जो सांगितलंय ना त्याचं समग्र रूप आपल्याला विवेचन दाखवलेलं आहे. विज्ञान आणि संन्यास या तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायामध्ये आपण संन्यस्त वृत्ती कशी धारण करावी आणि प्रपंचाचे पाश हळूहळू कसे कमी करावेत याचं दिग्दर्शन त्या दोन्ही अध्यायामध्ये आलेलं आहे. पाचवा अध्याय योग वृत्ती संधान योग म्हणून आहे आणि अतिशय महत्वाचा असा तो आहे. सहावा जो त्याच्यामधला अध्याय आहे तो बुद्धियोग आहे. म्हणजे त्या गणेश आणि वरेण्याला साक्षात बुद्धी प्रदान केलेली आहे. भगवंतानी जसं अर्जुनाला सांगितलं बुद्धियोग तुला देतो, कारण माझे जे भक्त आहेत आणि जे अतिशय उन्मनी अवस्थेमध्ये नाचत असतात त्यांना मी काय देतो तर बुद्धियोग प्रदान करत असतो. तसा बुद्धियोग या वरेण्याला गणेशाच्या गजाननाच्या कृपेने लाभलेला आहे. तो 6वा अध्याय त्याच्यामध्ये. 7वा जो अध्याय तो तर अतिशय सुंदर आहे आणि खरोखर मुळातून तो पाहण्यासारखा आहे. आपल्या सर्वांच्या चित्तामध्ये तो ठसेल असं आहे, कारण त्याचं नावच मुळी उपासना योग आहे. या गणेशाची उपासना कशी करावी आणि गणेशाचं चित्तत्व आपल्या अंतःकरणामध्ये कसं धारण करावं याचं विवेचन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून तो 7वा अध्याय हा 7वा योग उपासना योग आहे. 8वा जो आहे तो त्याहून महत्वाचा आहे, कारण भगवंतानी गीतेमध्ये जसं विश्वरूप दर्शन योग आहे तसा तो 8वा हा विश्वरूप दर्शन योगासाठी वाहिलेलाच अध्याय त्या गणेश गीतेमध्ये आलेला आहे. 9वा जो आहे तो अतिशय सुंदर ज्ञातृ ज्ञेय ज्ञान विवेक योग असं त्याचं नाव आहे. म्हणजे भगवंताचं दर्शन कुठे होतं? अद्वैत आत्म साक्षात्कार जिथे असतो, जिथे आत्मानुभव असतो, जिथे आत्मप्रचिती असते ना त्या ठिकाणी ईश्वराचं दर्शन असतं. मग असा आत्मसाक्षात्कार होण्यासाठी ज्ञान ज्ञाता ज्ञेय ही त्रिपुटी मावळावी लागते. तुकाराम महाराजांनी म्हटले सांडिली त्रिपुटी मग दीप उजळला घटी. अर्थ आहे त्याला मोठा. मग ही त्रिपुटी जिथे सांडते अंतरंगातला विवेकाचा दीप प्रज्वलित होतो आणि मग त्या ईश्वराचं दर्शन होतं. म्हणून 9वा अध्याय त्यांनी आम्हाला असं सांगितला की ज्ञातृ ज्ञेय ज्ञाता ही त्रिपुटी मावळून जाणारा तिथे विवेक योग जागृत होतो. हा 9वा अध्याय गणेश गीतेचा आहे. 10वा जो अध्याय त्याला म्हणायचं उपदेश योग. अतिशय सुंदर आहे. या मागच्या सगळ्या अध्यायांचं सार नीतिमत्तेचं धर्मसंस्कृतीचं सार उपदेश योगामध्ये काढलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे ना तो त्याचा कळसाध्याय असल्यासारखा आहे, कारण तोही विवेक योग आहे. पुन्हा सगळा विवेक मानवानी व्यवहारामध्ये कसा प्रगट करावा
आणि आपली सगळी इंद्रिय आवरून धरावीत आणि मग लक्ष करावं कोणाला? ओंकाराला, गणेशाला करावं आणि त्याच्या प्रत जाण्याचा आत्मोन्नतीचा मार्ग कसा शोधावा याचं समग्र विवेचन हे 11व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. अशी ती गणेश गीता 11 अध्यायामध्ये 414 श्लोकामध्ये प्रगटलेली आहे. या गणेशाचं समग्र रूप ब्रह्मवैवर्त आणि अन्य पुराणांनी आपल्याला उलगडून दाखवले, फार सुंदर उलगडून दाखवलेले. ज्या गणेशाच्या सगळ्या कथा आहेत ना त्या गणेश पुराणामध्ये, मुद्गल पुराणामध्ये आलेल्या आहेत. पण ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सुद्धा गणेशाच्या अनंत कथा आलेल्या आहेत. मग त्याच्याही पुढे जर आपण गेलो आणि सगळा आपल्या संस्कृत वाङ्मयाचा इतिहास पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की भवभूतीचं मालती माधव या नावाचं जे नाटक आहे, या नाटकामध्ये सुद्धा पहिल्यांदा जी नांदी गायलेली आहे त्यानं, ती नांदी कशी गायलेली आहे तर त्याच्यामध्ये गजमुख गणपतीला वंदन केलेलं आहे. मालती माधव हे प्रख्यात नाटक आहे आणि संस्कृत भाषेमधला कदाचित सगळ्यात लांबलचक श्लोक म्हणजे मालगाडी सारखा वाटावा इतका मोठा श्लोक कशात आला असेल तर मालती माधवात आहे. आणि म्हणून त्याला पहिल्यांदा त्या विद्यादात्या गजाननालाच वंदन भवभूतीने केलेलं आहे. मग आपण गाथा सप्तशती काढून पहा, सातवाहनाची, त्याच्यामध्ये सुद्धा गणाही वई म्हणून गणेशाला वंदन केलेलं आहे. म्हणजे प्राकृत भाषेमध्ये या गणेशाला, गणपतीला गणाही वई म्हणून साद घातलेली आहे या 7 वाहनाने. मग दंडीने लिहिलेले ग्रंथ काढून बघा किंवा आपण महावीर चरित काढून बघा. या महावीर चरितामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसेल की गणेशाला वंदन केलेलं आहे. किंवा भास्कराचा शिलालेख या भारतामध्ये प्रसिद्ध आहे. या शिलालेखामध्ये कुणाचं गुणवर्णन केलेलं असेल तर ते गणेशाचं गुणवर्णन केलेलं आहे. सगळीकडे हे मी का सांगतोय, आपल्या संस्कृतीमध्ये गणेश अंतर्बाह्य व्यापून टाकलेले आहे त्यांनी सगळ्यांना. म्हणून हे आपल्याला पाश्चात्य लोकांना सांगता आलं पाहिजे. म्हणून इतिहासामधली सगळी स्थळं आपल्याला दाखवली. ऋग्वेदापासून आधुनिक कालखंडापर्यंत जे जे म्हणून आपण पाहत जाल तिथे हा गणेश आहेच. म्हणून आमच्या सगळ्या संतांनी सुद्धा त्याला शरण जाऊन त्याची स्तुती गायलेली आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, देवा तूची गणेशु सकल मती प्रकाशु. आणि हा सकल मती प्रकाशु गणेश आपल्यावर प्रसन्न व्हावा, आपल्याला त्यांनी नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा द्यावी. म्हणून हा निवृत्तीचा दासू कळकळून सांगतोय सगळ्यांना आवर्जून, अवधारी जोजी, अंतःकरण सावधान करा, मन आणि चित्त एकाग्र करा आणि मी काय सांगतोय ते आपल्या चित्तामध्ये साठवा. कारण हा गणेश म्हणजे साक्षात कोण आहे? हा शब्द ब्रह्म आहे, वेदाचं सार आहे. मुळे त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. ते म्हणतात, जेवढ्या सगळ्या स्मृती आहेत ना, हे या स्मृती म्हणजे या गजाननाचे अवयव आहेत. मग ही पुराण सगळी आहेत ना, ती काय आहेत तर मणिमेखला अलंकार आहेत या गणेशाने धारण केलेले. आणि अकार उकार मकार आणि अर्धमात्रा अनुस्वराची असा मिळून हा 3.5 मात्रांचा गणेश ओंकार रूप गणेश प्रगट झालेला आहे. हे तिन्ही एकवटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. त्याला आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी काय म्हटलेलं आहे? त्याला आदिबीज म्हटलेलं आहे. कारण ते शब्द ब्रह्म आहे, उत्पत्ती स्थिती लय सगळे त्याच्यामध्ये आहे आणि त्यांना प्रगट करायचं सामर्थ्य त्या गणेशामध्ये आहे. हे वारंवार आम्हाला ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आणि मग ज्ञानदेवांच्या समकालीन जे नामदेव महाराज आहेत त्यांनी तर फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, लंबोदरा शोभे तुझा शुंडादंड. अरे वा वा, काय वर्णन! तुझा हा शुंडादंड म्हणजे तुझी तोंड कशी शोभून दिसते. करीत असे खंड दुश्चिन्हांचा. नामदेव महाराजांनी सांगितलं, तुझा शुंडादंड आहे ना, अवघ्या विघ्नांचा नाश करण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे. आणि आमचे नाथ तर असे बोलून गेलेत गोड, काय सांगू आपल्याला. नमो श्री एकदंता. पहिला वंदन केलं, पहिलं दंडवत साष्टांग प्रणिपात कोणाला केला? गणेशाला केलेला आहे. नमो श्री एकदंता. आणि ते म्हणतात, एकी दाविसी अनेकता.
एकी दाविसी अनेकता परी एकात्मता न मोडे. काय सुंदर वर्णन केलं. एकातून म्हणून एकोहम बहुश्याम प्रजायेम म्हटलेलं आहे ना, की मी एकच आहे. आणि त्या परब्रह्माला, त्या ओंकाराला वाटलं म्हणे आपल्यालाच आता अनंत रूपामध्ये पाहावं. पाहिले आणि कसं पाहिलं? अनंत वेशे अनंत रूपे प्रगट केलेलं आहे. एवढं आहे, पण त्या विविधतेमध्ये हे गणेशा तुझी एकात्मता मला प्रत्ययाला येते. हे नाथ वचन बोलून गेलेले आहे. आणि आमचे तुकोबर आहेत तर काय सुंदर बोलतात. तुकाराम महाराज म्हणाले, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकारो तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीला. खरंय की नाही पहा. म्हणून हे तिन्ही देव कसे आहेत? हे या गणेशापासून, ओंकारापासून प्रगट झालेले आहेत. तिथे त्या एकात्मतेत त्या गणेशाचं दर्शन आहे. हे कसे आहेत? ओंकार रूप, ओंकार स्वरूप. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी वंदन केलेलं आहे. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, वेदवाणीनी त्याचं रूप आम्हाला दाखवून दिलेलं आहे. आणि समर्थानी तर किती गावं हो. कारण मनाचे श्लोक लिहिताना पहिल्यांदा गणेशालाच वंदन केलेलं आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ जो निर्गुणाचा, सगुण निर्गुणाचा समन्वय समर्थानी करून टाक. कारण गणेशच निर्गुण आहे, गणेशच सगुण आहे. आणि म्हणून त्यावेळेला दासबोध लिहायला समर्थ प्रवृत्त झाले. जुना दासबोध म्हणजे 21 समासी लिहिलेली आहे. या सगळ्याचं वर्णन करताना या गणेशाचं रूप त्या समर्थांनी उलगडून दाखवले, स्फुटामधून दाखवलेलं आहे, दासबोधामधून दाखवलेलं आहे. त्यांनी म्हणतात, हे गणेशा, ओम श्री गणनायका. गणेशाला वंदन केलेलं आहे. तू कसा आहेस? अज्ञान भ्रांती छेदका. काय म्हटलं पहा. जेवढी म्हणून अज्ञानाची पुट आपल्या चित्तावर, मनावर, बुद्धीवर चढलेली असतात ती तू झाडून टाकतोस गणेशा. जी भ्रांती माणसाला झालेली असते, भ्रांती झाली की मनुष्य स्वरूप विसरतो आणि देह म्हणजेच मी असं समजायला लागतं. आणि मग अहंता आणि ममता त्याच्या चित्तामध्ये जागायला लागते. देह म्हणजे मी असं समजणं ही अहंता, आणि मी म्हणजे देह असं समजणं ही ममता. या दोन्हीनं तो इतका वृत्त होतो की आपलं स्वरूप विसरून जातो. म्हणून हे गणनायका तू कसा आहेस? तर अज्ञान भ्रांती छेदका. आणि पुढे जाऊन एक सुंदर शब्दाची योजना रामदासांनी केली. ते म्हणतात, अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. नुसती बुद्धी असून चालत नाही, नुसती धृती असून चालत नाही, नुसता निश्चय असून चालत नाही. आत्मसाक्षात्कारासाठी बोध व्हावा लागतो. बोधरूप आहेस गणेशा तू. म्हणजे पहिल्यांदा ईश्वराचं दर्शन घ्यावं अशी बुद्धी व्हावी लागते. त्याच्यासाठी मन पहिल्यांदा जिंकावं लागतं. मन एकदा माणसाने जिंकलं की बुद्धी निश्चय करते. तो निश्चय टिकावा म्हणून धृती लागते. आणि तेवढंच होऊन पुरत नाही, कारण धृती जरी निश्चयाला टिकवून धरली तरी जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत आत्मस्वरूप कळत नाही ईश्वराचं. या सगळ्या क्रमानं उपासकाला जावं लागतं. त्यावेळेला त्या भगवंताचं, त्या परमेश्वराचं, त्या गणेशाचं, त्या ओंकाराचं समूर्त दर्शन आपल्याला घ्यायला मिळतं. मग आम्हाला समर्थ रामदासांनी फार सुंदर सांगितले, गजवदन साजे रंगवदन विराजे. रंग साज विराजे असं समर्थ म्हणतात. आणि पुढे रतिपती गती गाजे. किती सुंदर वर्णन केले. रतिपती गती लाजे, बरं का, रतिपती गती लाजे. आणि लुब्ध कैलास राजे. म्हणजे शिवशंकर सुद्धा त्या गणेशाच्या पूजनार्थ बसलेले. ज्यांनी त्याला जन्म दिला, आपण आपल्या समजुतीसाठी म्हणायचं. ब्रह्म वैवर्त पुराण म्हणतं, हा अयोनी जे आहे, म्हणजे हा अजय आहे, हा जन्मालाच आला नाही. जे जन्माला आलं नाही त्याची वार्ता तू काय पुसतोस रे. किती समर्थाने सुंदर. रतिपती गती लाजे, लुब्ध कैलास राजे. आणि फरश कमळ साजे. कसं वर्णन करतायत पहा. फरश कमळ साजे आणि तोडरी प्रीद गाजे. बुद्धिसिद्धी अबळा तेही गाजे. आणि कसे की पावती
ब्रीद, ते ब्रीद आहे, ते बीज आहे. आणि म्हणून पावती ब्रीद बीजे. समर्थांनी वर्णन करताना त्या गणपतीची अनंत रूप उलगडून दाखवलेली आहे. जशी या सगळ्या संतांनी आम्हाला ही रूपडी उलगडून दाखवली, आधुनिक कालखंडापर्यंत हा प्रवाह वाहत आलेला आहे. त्यागराजांनी पहिल्यांदा ज्या वेळेला आपल्या रचना केल्या, त्यागराज प्रभू रामचंद्रांचे निस्सीम उपासक. त्यांनी रामचंद्राची इतकी पदं गायलेली आहेत, इतकी पदं रचलेली आहेत, इतकी पदं लिहून ठेवलेली आहेत, त्यांच्या भक्तगणांनी, शिष्यानी, प्रशिष्यानी आज नोंदवून ठेवलेली आहेत, की आज दक्षिणेकडे ज्या वेळेला पहिल्यांदा वंदन होतं त्यावेळेला त्यागराजाला वंदन करतात, मग त्यांचा सगळा संगीताचा उत्सव सुरू होतो. त्या त्यागराजांनी प्रभू रामचंद्रांना वंदन करण्याच्या अगोदर एकाला वंदन केले. कुणाला? गणेशाला. त्याला त्यांनी काय म्हटले माहिती आपल्याला? नाव माहिती नसेल तर ध्यानात ठेवा, त्याला वातापी गणपती म्हटले त्यांनी. मग हा गणेश भारतवर्षाच्या सीमारेषा ओलांडून सगळ्या जगामध्ये गेलेला आहे. आज आपण कंबोडियामध्ये, म्हणजे पूर्वीचा आपला कंबोज, तिथे जा, मंगोलियामध्ये जा, त्याला श्याम देश म्हणत असत, माहितीये का आपल्याला? आज जिथे मंगोलिया आहे त्याचं नाव होतं श्याम देश. मग श्याम देशामध्ये जा, कंबोज मध्ये जा, कुठेही जा, सर्वत्र जा, सगळीकडे गणेशाच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आपण उदय वर्षामध्ये कधी गेलेले आहात का? उदय वर्ष म्हटल्यावर कसं कळणार? आपल्याला कळेल अशा शब्दात सांगतो. जपान. जसा आपला भारतवर्ष तसा जपान म्हणजे उदय वर्ष आहे, अतिपूर्वेचं ना, पहिल्यांदा सूर्यदर्शन तिथे होतं, म्हणून त्याला खरं नाव आहे उदय वर्ष. त्या उदय वर्षामध्ये गणेशाच्या इतक्या मूर्ती, इतक्या कलाकृती, इतक्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात, मन थक्क होत. जपानी माणसं जशी दिसतात तसे डोळे काढलेत गणपतीचे. आता आपण काय करणार, पण काढले. गणपतीची अशी अनंत रूप उदय वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कंबोजामध्ये पाहायला मिळतात, अमेरिकेमध्ये उत्खननामध्ये गणपतीच्या मूर्ती सापडलेल्या आहेत. याला इतिहासाची साक्ष आहे. असा आमचा हा गणेश सर्वत्र पसरलेला आहे. जगामध्ये कुठेही जा, तुम्हाला गणेशाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी मोरया गोसावींपर्यंत हा प्रवाह येऊन पोहोचलेला आहे. गणेशांनी दर्शन दिलं आणि गोसावी वेडावून गेले. इतकी सेवा केलेली आहे की त्या ओट्यावर, कट्ट्यावर झोपावं आणि आपल्या रोमानी, रंध्रानी त्या गणेशाचं नाव गावं, श्री गणेशाचं स्तवन करावं. मनामध्ये मूर्ती असावी गणेशाची, बुद्धीला प्रेरणा व्हावी गणेशाची, चित्तामध्ये गोडी निर्माण व्हावी, भावभक्ती निर्माण व्हावी तीही गणेशाची, आणि लोकांमध्ये नाव प्रसृत करावं तेही गणेशाची. अशी बुद्धी मोरया गोसावीना झाली, तीही गणेशाच्या कृपेनं. आणि इतका भाव त्यांनी व्यक्त केलेला आहे, किती किती म्हणून पद लिहिलेले आहेत. आमच्या मोरोपंतांनी, ज्यांनी आर्येवर प्रभुत्व मिळवलेलं होतं, ते म्हणतात, वरदा अहो गजशुंडा. हाक मारलीवर का त्याला संबोधन आहे. वरदा अहो गजशुंडा, लाजविते तव यश महान अमृतकुंडा. कशी बघा रचना काय सुंदर केली. वरदा अहो गजशुंडा, लाजविते तव यश महान अमृतकुंडा. आणि म्हणून तुझं रूप म्हणे सगळ्यांना सांगतं काय, ध्यान मजला आणि ना कुणासी धुंडा. कसं सुंदर वर्णन केलेलं आहे. मोरोपंतांचं कौतुकच असं आहे की आर्यावर एवढं प्रभुत्व आहे, म्हणून आर्या म्हणे कुणाची वाचावी, मोरोपंतांची. अभंग कुणाचा वाचावा, तुकोबांचा. ओवी कुणाची वाचावी, ज्ञानेशांची. कसं सांगितलं. आहा अहो गजशुंडा म्हणून साध घात. मोरोपंत सुद्धा या गणेशाचे एकनिष्ठ भक्त आहे. असं गणेशाने आमच्या सर्व संस्कृतीला व्यापून टाकलेलं आहे. अगदी ऋग्वेद कालखंडापासून आजपर्यंत हा सगळा प्रवाह काढून पाहिला तर गणेश 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 आणि गणेश म्हणजे आदि गणेश, मध्य गणेश, अंतिही गणेश, सगळीकडे गणेशच आहे. आणि म्हणून पहिलं पूजन कुणाचं जर केलं जातं, कारण तो ब्रह्मणच पती आहे, तो वाचेचा पती आहे, तो विद्यांचा पती आहे, तो विघ्न हर्ता आहे, तो सुखकर्ता आहे, सर्व आम्हाला देणार आहे. प्रियाणाम त्वा प्रियपतिम हवामहे, निधीनाम त्वा निधिपतिम हवामहे, वसो मम ये. आसनावर बैस का. सगळ्या व्यवसायांचाही हा पती, हा सगळ्या विद्यांचाही पती,
सगळ्या निधींचा म्हणजे सगळ्या पैशाचा धनाचा सुद्धा हाच पती. जेवढं जेवढं म्हणून प्रिय आमच्या मनात यावं आणि ते आपल्या देवानी पूर्त करावं असं आमच्या मनामध्ये येतं. त्या प्रियांचं प्रिय करणारा तोही प्रियपती कोण असेल तोही गणेश आहे. आणि म्हणून पहिल्यांदा वंदन कोणाला करायचं? श्री गणेशाला. पहिलं नाव लिहायचं श्री गजानन. आम्हाला गणेशाचं रूप उलगडत नाही आणि म्हणून आम्हाला वाटतं की काहीतरी सांगून ठेवले झालं. म्हणे पार्वतीने आपल्या अंगावरचा मळ काढला. अशा कथा जर लिहिल्या गेल्या, मळ नाहीये त्याला म्हटलेलं, सुगंधी ओटणी काढली. मग कुणीतरी लहान मुलांनी एकदा प्रश्न विचारला, मग पार्वतीनं बरेच दिवस स्नान केलं नव्हतं का? इतका मळ कसं साचला अंगावर? मळ नाहीये, सुगंधी ओटणी लावली देहावर. आणि ती सुगंधी ओटणी काढून सगळी तो मळच आहे. कृत्रिमपणे आपण गोळा केलेला मळच आहे. म्हणे राजाचा कालिदासाच्या पुढे एका माणसाने काय केलं तर माहिती आहे का? अत्तर भरलेले बुदले आणून ठेवलेले होते आणि दुसऱ्या बाजूला मोगरीची छोटीशी फुलं ठेवली आणि राजाला म्हणाले निवड करा. मोठी गडबड झाली, आता काय निवडावं याच्यातून? कारण तो म्हणाले याच्यातून जी योग्य निवड कराल ना त्याच्यावर भोजराजाची कीर्ती अवलंबून आहे. आणि भोजराजा तपापला. त्यांनी कालिदासाला हाक मारली. शेवटी धावून कोण येणार तर कालिदास. कालिदासानी म्हणे ते पायाने लाथाडले अत्तराचे बुदले आणि ती प्राजक्ताची, ती जाईजुईची, मोगऱ्याची सुंदर फुलं जी ठेवली ती उचलली. आणि त्या प्रवाशाला इतका आनंद झाला म्हणे, कारण जे भगवंताला प्रिय आहे ते तू उचललेलं आहेस. एक संवाद असा आलेला आहे की गणेशाला जे प्रिय आहे ना ते तू उचललेलं आहेस. फुलांच्या रक्तवर्ण फुलं ही कालिदासाने उचलली म्हणे. आणि त्या प्रवाशाला इतका आनंद झाला, राजा खरंच तू किती ज्ञानवंत असशील, कारण तुझ्या राजसभेमधले जे विद्वान आहेत ते इतके ज्ञानवंत, तर तू किती ज्ञानवंत असशील. आता भोजराजालाच रहस्य माहिती. कालिदासानी म्हणे ते बुदले लाथाडे उचललं काय, रक्तवर्ण आणि अन्य अतिशय सुगंधित फुलं उचलली. मग इथे ती सुगंधी उठणी जी आहेत ना ती काढून टाकली. त्याचा गणपती केला. म्हणजे काय? अहो त्याला केवढा सुंदर प्रतिकात्मक अर्थ आहे, आपल्याला मुद्दाम सांगतो. त्याचा अर्थ असा आहे की पार्वती ही प्रकृती आहे आणि ईश कोण आहे तर तो महेश्वर आहे, म्हणजे शंभू शंकर आहे. सांख्याने द्वंद्व सांगितलं प्रकृती पुरुषाचं आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये पुरुष हा अलिप्त आहे. पार्वती ही कशी आहे तर प्रकृती आहे आणि म्हणून ती क्रिया करायला लोकांना प्रवृत्त करते. मग ज्या वेळेला पार्वती आणि शंकरामध्ये अंतर पडतं ते कशामुळे पडतं? त्रिगुणाचा सुगंधी रूपी मळ जिथे साचतो त्यावेळेला प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये अंतर पडत, शिव पार्वतीमध्ये अंतर पडत. हा जो मळा आहे, ही जी सुगंधी उठणी आहेत ती कशाची आहेत तर त्रिगुणात्मक प्रकृतीची आहेत. त्रिगुण कोणते? सत्व, रज आणि तम. सत्व असला तरी सुद्धा तो एक गुणच आहे, त्याच्याही शेवटी भक्ताला उपासकाला अतीत होता आलं पाहिजे, अशी साधना करता आली पाहिजे. आणि म्हणून ती जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे, त्रिगुणात्मक मळा आहे, तो काढून टाकला बाजूला की मग शिव पार्वतीचं मिलन होतं. प्रकृतीला उलगडतं आपलं सत्य स्वरूप आणि पुरुषामध्ये ती मिसळून जाते. खऱ्या परमेश्वराचं दर्शन, तिथला आत्मसाक्षात्कार आपल्याला होतो. आणि म्हणून हा मळ किंवा सुगंधी उठणी कोणती आहे? अर्थ असा आहे त्रिगुणात्मक मळ आहे तो काढून टाकायचा. हा ज्या वेळेला काढून टाकतो आपण, मग तो काढून टाकला सगळा बाजूला आणि त्याचा गजानन नाही केला, त्याची मूर्ती घडवली, त्याचं मस्तक तोडून टाकलं आणि हत्तीचं मस्तक त्याला का बसवलं? त्याच्याही मध्ये काही प्रतिकात्मक अर्थ, अतिशय सुंदर अर्थ. कोणता अर्थ आहे? अगदी साधा अर्थ निसर्गाचा जर घ्यायचा झाला तर ज्या वेळेला गणपती येतात ना त्यावेळेला सामान्यतः हस्त नक्षत्र असतं, माहिती आहे आपल्याला. हस्त नक्षत्र, हस्त याचा अर्थच मुळामध्ये हत्ती. तेव्हा ते जे नक्षत्र येतं ते हत्तीच्या गजाच्या सोंडानी ओतत येतं. तेव्हा
हा जो आपला ईश्वर आहे, आपल्याला पावसाच्या माध्यमातून दर्शन देणारा, हस्त नक्षत्राच्या माध्यमातून दर्शन देणारा, हा गज शिर घेऊन येतो बर का. हा बुद्धिमान आहे, विद्यांचा दाता आहे, अत्यंत बुद्धिमान आहे. गजशिर तो घेऊन आलेला आहे आणि म्हणून हस्त नक्षत्रामधला आहे म्हणून तो गजशिर आहे. मग आणखीन त्याचं रहस्य उलगडून आम्हाला ऋषीजनांनी दाखवलं. ते म्हणतात मूषक वाहन आहे. म्हणजे कसं आहे हो? मूषक वाहन आहे, त्याचा अर्थ मुळामध्ये आपण ध्यानामध्ये घ्या. मूषकाचा अर्थ काही चांगला नाही बरं का. संस्कृत भाषेमधला मूषकाचा अर्थ जो आहे तो वासनायुक्त आणि चोरी करणारा असा आहे. मग त्याच्यावर गजानन आरूढ होतो. याचा अर्थच असा की ज्या वाईट वासना आहेत आणि चोरी करायची प्रवृत्ती आहे ती दमन केलेली आहे त्याचं गणपतीनं. किंवा दुसराही अर्थ घ्या, मूषक अत्यंत चपळ, सर्रकन जाणारा, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत तीक्ष्ण नेत्र असलेला आणि कोणत्याही बंधनाला तोडून पल्याड जाणारा. जाळत टाकलं ना म्हणजे तत्वाचं असो, रजाचं असो किंवा तमाचं असो, ते जाळ कुरतटून त्याच्या पलीकडे जाणार म्हणून तो मूषक आहे. कोणताही त्यातला अर्थ घ्या, म्हणजे वाईट वासनांचा असो त्याचं दमन करण्यासाठी गजानन त्याच्यावर बसलेला आहे. आणि कसाही अर्थ घ्या की तो त्रिगुणात्मक जी प्रकृती आहे त्याला तोडून पलीकडे जाणार आहे आणि म्हणून गणेशाने त्याला आनंद स्वीकारलेला आहे. अहो, गज या शब्दाचाच मुळामध्ये अतिशय सुंदर अर्थ आहे. ज्ञात आहे का आपल्याला गजमुख काय येतो? त्याचं स्वरूप आमच्याकडे उलगडून दाख. त्याचे दोन अर्थ आहेत, ते नीट समजावून घ्या. त्याचे अर्थ असे आहेत, एक तर ग आणि ज अशी दोन पद आहेत त्याच्यामध्ये. गज, कारण संस्कृत भाषेमध्ये च छ ज असं उच्चारत नाही, च छ ज असे उच्चार होतात संस्कृत भाषेमध्ये. गज असं आपण म्हणतो ना, तेव्हा एक पद ग आणि दुसरं ज. ग याचा अर्थच मुळात ओंकार आहे. संस्कृत भाषेप्रमाणे गकाराचा अर्थच ओंकार स्वरूप आहे आणि ज म्हणजे जन्मणारा. या ओंकार स्वरूपातून सर्व सृष्टीची निर्मिती होते. ती जो करतो तो गजमुख, तो गजानन, असा त्याचा अर्थ. केवढा सुंदर अर्थ आहे पहा. गजचे आणखीन विविध अर्थ आहेत, मुद्दाम सांगतो आपल्याला, ध्यानामध्ये ठेवा. गजचा आणखीन एक अर्थ असा आहे की गज म्हणजे अष्टदिशा. संस्कृत भाषेमध्ये गजाला अष्टदिशा सुद्धा म्हणतात. मग गजमुख याचा अर्थ काय झाला? जो अष्टदिशांना पाहतो तो गजमुख. कोणतीही दिशा ज्याच्या नेत्रातून, ज्याच्या दृष्टीतून सुटत नाही त्याला गजमुख म्हणायचं. असा तो गजमुख आहे आणि म्हणून त्या गणपतीचं पूजन, त्या गणपतीचं अर्चन सर्व भक्तजन करत असतात. अष्ट दिशांना पाहणारा तो गज आहे, अष्ट दिशांना. आणि गजाचा अर्थ तर ओंकार स्वरूपच आहे मुळामध्ये. कारण त्या ओंकाराचं स्वरूप आम्हाला सर्व उपनिषदांनी उलगडून दाखवलेलं आहे, म्हणून त्याचं पूजन करायचंय. मग ज्यानी ज्यानी त्याचं पूजन केलं आणि ज्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली त्याकडे आता येतो ते गणपती उपनिषद, ते गणपती अथर्वशीर्ष. मग गणपती अथर्वशीर्ष असं का म्हटले? थोडासा अर्थ आता भक्तजनांच्या लक्षात आलेला असेल तर थोडासा समजावून घ्यायचा आणि मग आज विरमायचं. अर्थ मोठा सुंदर आहे त्याला. जे गणपती उपनिषद आहे ते अथर्व वेदाचं आहे, अथर्वण वेदाचं आहे असं आपण म्हणतो. वेद हे शब्द ब्रह्म आहे आणि ते शब्द ब्रह्म अपौरुषेय आहे. हाही खुलासा आपण प्रारंभी केला. आता त्यातला भाव असं समजावून घ्या. अतिशय सुंदर भाव आहे त्याच्या. भाव असा आहे की हे अथर्व शीर्ष आहे. का बरं असं का म्हटलेलं आहे त्याला? दुसरं नाव का दिलं नाही? वस्तुतः गणपती उपनिषद असंच त्याचं वर्णन केलेलं आहे. गणपती उपनिषद असं केलेलं. मग गणपती अथर्वशीर्ष असं नाव का बरं प्रसृत झालं आणि ते लोकांच्या मध्ये इतकं लोकप्रिय का झालं? सर्वांनी त्याला शिरोधार्य का केलं? त्याचं रहस्य आम्हाला उलगडून दाखवलेलं आहे. अतिशय सुंदर अर्थ आहे त्याचा. आपल्यापैकी सर्वजण गणपती अथर्वशीर्ष म्हणतात, मला कल्पना आहे. सर्वजण, एकही इथे जमल्यापैकी अपवाद नसेल असं मी गृहीत धरतो. कोणी अपवाद नाही. किंबहुना महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये गणपतीचं नाव घेतलं जातं आणि गणपती अथर्वशीर्ष म्हटलं जातं असं मी गृहीत धरतो.
मग अथर्व शीर्ष इतकी म्हणणारी मंडळी, पण सगळ्यांनाच अथर्व शीर्षाचा अर्थ माहिती असेल असं मात्र नाही. मग तो काय आहे तो जरा आपण समजावून घेऊया. काय अर्थ आहे गणपती अथर्व शीर्षाचा? गणपती कोण आहे तो आपण पाहिला. गणांचा जो पती म्हणजे गण या शंकरांनी प्रगट केलेले आहेत, त्यांचा तो अधिपती आहे. याचा अर्थ आपल्या लक्षात आला का? पहा, जे त्याला भूतेश म्हटलेलं आहे ना, शंकराला भूतांचा तो ईश आहे, बरोबर आहे. मग त्यांनी कोणते गण प्रगट केलेत? भूत आहेत म्हणे, पिशाच आहेत, अशी त्याच्या भोवती नाचत असतात असं म्हटलेलं आहे. पण त्यालाही काही लक्षणार्थ आहे. सगळ्याच गोष्टी वाच्यार्थाने घ्यायच्या नसतात. टिळक रस्ता, टिळक स्मारक मंदिरावरून जातं, याचं लक्षणार्थ घ्यायचं असतं. कोणी टिळक स्मारक मंदिरावर जर चढून बघायला लागलं, वरून जातो रस्ता, तर त्याचा भलताच अर्थ होईल असं घ्यायचं नसतो अर्थ. लक्षणार्थ त्यातला स्वीकारायचा असतो. मग तो लक्षणार्थ काय आहे? हे जे सगळे भूतगण आहेत ना, ते गण कोणते आहेत? ते अनंत विद्यांचे आणि अनंत कलांचे आहेत. कारण या शंकरापासून संगीत विद्या निघाली. मला बरं वाटतं ऐकून, माझं नाव शंकर असल्यामुळे. पण यातला गमतीचा भाग सोडून द्या. पण सर्व कला, सर्व विद्या, व्याकरणादी शास्त्र कुणापासून जर निघाली असतील, नृत्य त्यांनीच दिलं, अभिनय त्यांनीच दिला, संगीत त्यांनीच दिलेलं आहे. तांडव करून लय काय असते हेही त्यांनीच शंकरांनी प्रगट केलेली आहे. व्याकरणासारखी अवघड शास्त्र हीही त्याच्यापासून निर्माण झालेली आहेत. मग तो शंकर असे गण विविध शास्त्रांचे, विविध ज्ञानांचे, विविध कलांचे प्रगट करत असतो. त्या सगळ्यांचं आधिपत्य कोणाकडे असेल? गणेशाकडे. कारण ती सगळी विद्या, ती सगळी कला, ते सगळे गण तो आपल्या ठाई धारण करतो आणि त्यांचा तो अधिपती होतो, म्हणून तो गणपती आहे. मग त्याचा संधी दोन प्रकारे सोडवता येईल समास, बर का? कसा? गणांचा पती म्हणता येईल, षष्ठी तत्पुरुष झाला, आणि गणरूपी पती असंही म्हणता येईल. किती गोडवा आहे पहा त्याच्यामध्ये. गणांचा तर पती आहे, पण गणरूपी आहे, म्हणजे सगळे ज्ञान, सगळ्या कला, सगळ्या विद्या, सगळी शास्त्र त्यांनी धारण केलीत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तो गणरूपी पती आहे. किती सुंदर भावार्थ त्याच्यामध्ये आलेला आहे पहा. मग असा तो गणपती, त्याचं ते गणपतीचं अथर्व शीर्ष म्हणजे काय समजावून घेऊया. शीर्ष हा शब्द हेतू परस्पर योजलेला आहे त्या स्तोत्रामध्ये. त्याचं कारण असं आहे की सगळ्यामध्ये प्रधान कोण असेल तर शीर्ष आहे देहामध्ये. कारण तिथे बुद्धी आहे. बुद्धीशिवाय माणसाला निर्णय करता येत नाही, बुद्धीशिवाय निश्चय करता येत नाही, बुद्धीशिवाय सत्कार्य करायला मनुष्य प्रवृत्त होत नाही. बुद्धी शुद्ध झाल्याशिवाय आत्मसाक्षात्काराचा मार्ग मानवाला दिसत नाही. बुद्धी शुद्ध झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार जसा होत नाही, तसं निर्गुण आणि सगुण रूप ईश्वराचं उलगडत नाही. हा सगळा भावार्थ त्या बुद्धीमध्ये आहे. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन म्हटलेलं आहे भगवंतानी भगवद्गीतेमध्ये. अशी ती स्थिर बुद्धी तुला लाभू दे, तो बुद्धियोग लाभू दे. मग सगळ्या देहामध्ये प्रधान कोण? कारण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशी पंच महाभूत आहेत ना, त्याच्यामध्ये प्रधान स्थान कुणाला दिलेलं आहे? रूप, रस, स्पर्श, शब्द, गंध या 5 ज्ञानेंद्रियांचे विषय तन्मात्रा म्हणून आपण स्वीकारलेले, त्याच्यामध्ये सर्वात प्रधान कोण तर बुद्धी. मग शीर्षामध्ये बुद्धी असते, मस्तकामध्ये बुद्धी असते, म्हणून ते शीर्ष आलं. मग अथर्व म्हणजे काय? थर्व याचा अर्थच मुळी आहे चंचलता. थर्व म्हणजे चंचल. मन हे मानवाचं अत्यंत चंचल असतं, त्याला स्थिर करायचं. जोपर्यंत मन चंचल आहे तोपर्यंत ईश्वराचं दर्शन होऊच शकणार नाही. कारण ते चंचल मन, त्याला अंकुश लावणं किती अवघड आहे हे सर्व संतांनी आचार्यांनी मान्य केले. ज्याला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचा सखा होण्याचं भाग्य लावलं त्या अर्जुनाने सुद्धा ते कबूल केलेलं आहे. अर्जुन म्हणतो, चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अरे भगवंता, हे मन इतकं चंचल आहे, याला मी कसं आवरावं ते मला सांग. कारण हे इतकं चंचल, इतकं अस्थिर आहे की
एखाद्या माणसाने प्रयत्न असा करावा की मी मूठ वळतो आणि त्याच्यामध्ये वाऱ्याला पकडतो, तो वारा जसा सापडणार नाही त्याच्यामध्ये, तसं मनच सापडत नाही. मग भगवंतानी त्याला मार्ग दाखवताना म्हटलं, हे मन चंचल स्थिरावेल. कसं स्थिरावेल? अभ्यास आणि वैराग्य या 2 मार्गाने स्थिरावेल. सतत अभ्यास कर आणि वीत रागाची त्याला त्या अभ्यासाला जोड दे, म्हणजे अंतःकरणामधला अनुराग आणि द्वेष काढून टाक. जिथे अनुराग आणि द्वेष समूळ नाहीसे झाले, तिथे वीतराग किंवा वैराग्य प्रस्थापित झालं. भावार्थ लक्षात आला का? पहा, मग अभ्यास आणि वैराग्याची जोड देऊन मन जिंकायचं. मग अभ्यास आणि वैराग्याची जोड देण्यासाठी मानवाला उपासना केली पाहिजे, आणि ती उपासना ओंकाराची करा. हे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे. ओंकार रूपी एक अक्षर आहे, भगवंत गीतेमध्ये बोलून गेलेले आहेत. आणि ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृता म्हटले. बरोबर आहे, सर्वार्थाने खरं आहे. आणि म्हणून मानवाने जेवढं यज्ञ, दान आणि तप करावं, त्याचा प्रारंभ ओंकाराने करावा, हे भगवंत सांगतात. केवढा अर्थ आहे त्याच्यामध्ये, लक्षात आलं का आपल्या? जे यज्ञ, ज्या स्वरूपाचा यज्ञ आहे, जे दान आहे, जे तप आहे, म्हणजे तप सुद्धा कायिक, वाचिक, मानसिक आहे. शारीरिक, वाङ्मयीन आणि मानसिक तिन्ही प्रकारचं तप मनुष्य ज्या वेळेला करतो किंवा दान करतो, देश काल पात्रता बघून दान देतो, प्रत्युपकाराची भावना मनामध्ये न धारण करता देतो, आणि शारीरिक म्हणजे देवद्विज आणि ज्ञानवंतांचं पूजन करतो, आणि अहिंसा ब्रह्मचर्याचं पालन करतो. असं त्रिविध तप मानव ज्या वेळेला करतो, अगोदर ओंकाराला वंदन करावं, ओंकार चित्तामध्ये धारण करावा, मग उपासना करावी. त्यातून अभ्यास वैराग्याचा मार्ग दिसेल आणि बुद्धियोगाचा अंकुश लागून मन जे चंचल आहे ते स्थिरावेल. मग थर्व म्हणजे चंचलता, ते अथर्व करायचं असेल, म्हणजे त्यातली चंचलता घालवायची असेल, तर काय करा? अभ्यास वैराग्य आणि उपासना करा. कारण उपनिषदांनी आम्हाला सांगितले की त्याचा पाया, त्याचा अधिष्ठान कोण असेल? तप आहे. त्याचा अधिष्ठान कोण असेल? तर शुचिता आहे. त्याचा अधिष्ठान कोण असेल? तर उपासना आहे. ही उपासना ओंकाराची करायला सांगितलेली आहे, आणि ओंकार आणि गणेश यांच्यामध्ये तादृश काही फरक नाही आहे. आणि म्हणून ज्या वेळेला ओंकाराची उपासना आपण करतो, त्यावेळी थर्वता म्हणजे चंचलता सगळी जाते. नाहीतर संतांनी हेच सांगितलं ना, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. तो जर आपल्या चित्तामध्ये आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उजाडायला हवा असेल, आपण काय केलं पाहिजे? ओंकाराची उपासना करायला प्रारंभ केला पाहिजे. त्यावेळेला ती थर्वता म्हणजे चंचलता सगळी जाईल, आणि मग काय होईल? अथर्व शीर्ष म्हणजे बुद्धीचा अंकुश लागून मनाची चंचलता स्थिरावेल. ती स्थिरावली की मग आत्मोन्नतीकडे मानव झेपावेल, उपासनेची दृढ बैठक त्याला लाभेल, आणि मग त्या अथर्व शीर्ष रूपी उपासनेमधून गणपतीचं, गणेशाचं, गुणेशाचं दर्शन साक्षात उपासकाला घडेल. जे बद्ध आहेत ते कोण होतील? मुमुक्ष होतील. जे मुमुक्ष आहेत ते कोण होतील? तर साधक होतील. आणि जे साधक आहेत त्यांची सिद्धावस्थामध्ये परिणती होईल. एवढं सामर्थ्य या अथर्व शीर्षामध्ये आहे. आणि म्हणून कारण महापापापासून त्या उपासकाची मुक्तता होईल असं आश्वासन फलस्वरूपामध्ये दिलेलं आहे. आपल्याला ज्ञात आहे, महाविघ्नात प्रमुच्यते, महापापात प्रमुच्यते, हे प्रत्यक्ष अथर्व शीर्षामध्ये सांगितले. पण केव्हा बुद्धीचा अंकुश लागला आणि चंचलता नाहीशी झाली आणि माणसाची बुद्धी, मन, चित्त, अंतःकरण चतुष्टय स्थिरावलं की मग हा मार्ग दिसायला लागेल आणि गणपतीचं साक्षात दर्शन आपल्याला घडेल. याची ग्वाही गणक ऋषींनी आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून त्या गणपतीचं जे उपनिषद आहे त्याला नाव पडलेलं आहे गणपती अथर्व शीर्ष. त्या अथर्व शीर्षाचा एवढा व्यापक अर्थ आहे. कारण ज्या वेळेला परब्रह्माचंच दर्शन घ्यायचं असतं त्यावेळेला अभ्यास आणि वैराग्य चित्तामध्ये धारणच करावी लागतात. त्याच्याशिवाय
भगवंताचं दर्शन होत नाही. ते ओंकार स्वरूपाचं दर्शन आपल्याला घडावं, त्याची श्रवण भक्ती व्हावी म्हणून तर आपण हे संकीर्तन मांडलेलं आहे. त्या अथर्व शीर्षाचे 14 खंड आहेत. म्हणजे शांतीपाठ धरून एकूण 13 खंड आणि शांतीपाठ 14वा खंड आहे. माहिती आहेत का आपल्याला? पण त्यातलाच एक एक खंड आता उद्यापासून आपण घेणार आहोत आणि प्रत्येक खंडाचा उलगडा उद्यापासून आपल्याला करायचा आहे. आज गजाननाचं हे सगळं व्यापक अतिभव्य रूप जे आपण पाहिलं, ऋग्वेदापासून आधुनिक कालखंडापर्यंत असलेलं आणि अथर्व शीर्षाचा विशेष आणि सामान्य अर्थ आपण जो उलगडला, तो आपण सर्व गणेश भक्तांनी आज आपल्या चित्तामध्ये धारण करायचा. घरी गेल्यानंतर याच्यावर मनन करायचं. कारण ही गोष्ट नाहीये, तत्वज्ञान आहे. याला विशेष अर्थ आहे आणि तो एक एक पदाचा अर्थ आपल्याला दररोज उलगडायचा आहे. दृष्टांत रूपानं सोप्यात सोपा करून उलगडायचा आहे. म्हणून जेवढं ऐकलं श्रवण भक्तीनं त्याचं मनन आपापल्या घरी गेल्यानंतर करायचं. ते आपण करावं अशी प्रार्थना आपल्या चरणांशी मी करतो. गणेशाला मनोभावे वंदन करतो आणि आज इथेच काही काल विरमतो. मंगलमूर्ती मोरया परमेश्वर.